तर आपण मागील तासामध्ये मागील पाठामध्ये द्वादश निदान पाहत होतो. तर हे द्वादश निदान आपण कुठे पाहिलं, कशामध्ये पाहिलं, नेमका कोणत्या विषयातून याचा दुःख विषय सुरुवात समुदाय. झाली आपण? हा दुःखाचे कारण. हा हो. तर बौद्ध दर्शनातील चार आर्य सत्य आपण पाहिली. चार आर्य सत्य, चार आर्य सत्य. तर त्या चार आर्य सत्यामध्ये पहिलं आर्य सत्य होतं दुःख. म्हणजे दुःख हे सत्य आहे, दुःखच आहे शाश्वत. सुख हे भास आहे असा अर्थ झाला त्याचा. मग आता ते दुःख, मग नुसतं दुःख जर म्हणलं, सर्व सृष्टी दुःखमय असं जर म्हटलं नैराश्यवादी, त्याला काही अंत नाही का दुःखाला? मग अनंत दुःख आहे, त्याला कधी शेवट होणार काय नाही, त्याच्यावर उपाय आहे का नाही, असं होईल ना. मग मग अगोदर रोगावरती, दुःख हा एक आजार आहे, रोग आहे समजा. मग त्या आजारावरती आपल्याला जर उपाय शोधायचा आहे, औषध शोधायचं आहे, तर अगोदर काय करावं लागतं? मग तर त्या आजाराचं कारण शोधावं लागतं. मग ते कारण शोधण्यासाठी डॉक्टर विचारतात, बरोबर आहे. अगोदर शरीर तपासतात, जीभ बघू, डोळे पहा, हे पहा, ते पहा, हृदयाचे स्पंदन पाहतात, आणखी काय काय आहे ते सगळं पाहतात. पाहिल्यानंतरही मग ते त्यांना काही अंदाज येतो, काहीतरी गोष्टी कळतात. त्यानंतर काय करतात? मग पुन्हा विचारतात, तुम्ही काय करता, काल काय खाल्लं होतं, परवा काय, दीर्घकालीन असेल तर दिनचर्या वगैरे विचारत असतील, बरोबर आहे. किंवा नेमकंच काही असा आजार तात्पुरता झालेला असेल तर काल काय केलं होतं, बरोबर आहे, काय खाल्लं होतं, कसं झालं होतं, इत्यादी इत्यादी अनेक गोष्टी विचारतात. आणि त्यातून त्यांना काय कळतं? मग आपल्या अभ्यासाचं, चिंतनाचं आणि ह्या व्यक्तीच्या समोरच्या गोष्टीचं तुलनात्मक अध्ययन करून त्यातून एक निश्चित सिद्धांत काढतात. आणि त्याला काय म्हणतात? मग रोगाचं निदान. हे झालं आपल्या सामान्य भाषेमध्ये मोघम. किंवा मग तपासणीद्वारे निदान केलं जातं. तपासणी मग काय, रक्ताची तपासणी केली जाते, किंवा जे काय असेल ते, आता ते तुम्हाला माहिती आहे. मग त्या सर्व गोष्टींचा एकत्रित अभ्यास करून आणि शेवटी जे काय काढलं जातं ते निदान, बरोबर आहे. त्याला काय म्हणायचं? निदान. मग त्याचं नाव आहे द्वादश निदान. म्हणजे काय आहे हे निदान? म्हणजे निदान लागलं, आजाराचं कारण सापडलं, बरोबर आहे. कारण संपल्यानंतर कार्य आपोआपच संपतं. ही आयुर्वेदाची पद्धती आहे बरं का. आयुर्वेद उपचार पद्धती आहे की कारणाला मारायचं, कार्य आपोआपच मरतं. मरतं म्हणजे शब्दार्थ आलं लक्षात? हा. कारणाला संपवल्यानंतर कार्य संपतं म्हणूयात मग शेवटी, बरोबर आहे. रोग ज्यातून उत्पन्न झालेला आहे, तर रोग हे कार्य आहे समजा. आणि मग रोगाचं कारण काय आहे? त्या कारणाला जर आपण संपवलं तर कार्य हे आपोआपच संपतं. परंतु ॲलोपॅथी कशी आहे? कार्याला संपवणं, कार्यावरच काम करणं. परंतु आयुर्वेद हा असा आहे, काय आहे तर कारणासकट कार्याला मारतं. कारण संपवल्यानंतर कार्य होतच नाही, बरोबर आहे. मूळ स्त्रोतच संपवतं. मग हे खूप सुंदर पद्धती आहे. मग कधी लगेच दृष्टीपथात येत नाही, किंवा तूप खाल्ल्या खाल्ल्या रूप येणं म्हणतात ते, असं काही होत नाही. गोळी खाल्ल्या खाल्ल्या बरं वाटतं, तसं काय आयुर्वेदात होतही असं म्हणतात बरं का आयुर्वेद तज्ञ. आता भाग दुसरीकडे गेलाच आता बोलत बोलत माझा. हा, म्हणतात बरं का, असंही नाही तुम्ही आयुर्वेदाला असं नका समजू. काही पद्धती अशा आहेत आयुर्वेदामधल्या की लगेच परिणाम जाणवणाऱ्या सुद्धा गोष्टी आहेत. हे सुद्धा अर्धसत्यच आहे, इतरांनी म्हणावं. ज्यांचा आयुर्वेदामध्ये अभ्यास नाही, उगा नुसतं पुस्तकीय अध्ययन आहे, त्यांनी म्हणलं तर चालेल. परंतु जे आयुर्वेदामध्ये अभ्यासक आहे ते म्हणतील की आयुर्वेदामध्ये सुद्धा असं आहे की लवकरात लवकर परिणाम होणं, जसं ॲलोपॅथीमध्ये अपेक्षित आहे तसं इथेही होऊ शकतं. किंवा जर प्राचीनतेकडे गेलं, आता कथानकांमध्ये तर सांगितलं जातं की वैद्यक शास्त्र हे खूप प्रगत होतं, बरं का. अष्टाधिकरण जे होते त्यातील खूप काही राहिलेलं नाहीये. काळाने कालोघात नष्ट झालेला आहे, किंवा आणखी कारण असतील. चला, विषय काय होता आपल्याला? निदान. निदान निदान म्हणजे काय सांगायचं होतं? कार्य आणि कारण. बाहेर नाही गेलो, उदाहरण दिलंय फक्त समजवण्यासाठी, बरं का. कार्य आणि कारण आपण अगोदरही पाहिलेले. कार्य आणि कारण पाहिलंय का अगोदर चारवाक दर्शनाच्या वेळेस? ज्या ज्यामधून उत्पत्ती होते त्याला म्हणायचं कारण. जे उत्पन्न होतं त्याचं नाव आहे कार्य, बरोबर आहे. दूध हे कारण, तूप हे कार्य, तेल हे कार्य,
तीळ मोहरी जे काय असेल ते कारण असेल. तसं कारणाचा सिद्धांत आहे हा. मग कशाचं कारण, याला म्हणायचं कारणाचा सिद्धांत. आता हे जे कारण कशाचं कारण आहे हे, दुःखाचं. हा वा छान. काय आहे सत्य, दुःख आहे. पहिला आर्य सत्य काय आहे, दुःख सत्य आहे बाबा. हा ठीक आहे. मग हे दुःखाला पार कसं उतरलं पाहिजे, दुःख संपवलं कसं पाहिजे. अहो संपवायचं आधी कशाला बघता, बरोबर. आयुर्वेदासारखं हे आयुर्वेद मध्ये यासाठी घेतला बरं का. नाही नाही संपवायचं नका बघू, इथलं इथं हे झालंय का रोग बघितला पाहिजे. नाही हो रोग झाला, इथं पोटात दुखायला लागलं, इथे हे झालंय, तिथं ते झालंय, किंवा काही काही खराब झालंय, कॅन्सर झालाय, मग काय केलं पाहिजे, कापून टाका तेवढंच अंग. नाही कार्य मारण्यानं असं नाही, दुसरीकडे होईल परत कॅन्सर, बरोबर आहे. इथे कापला आता दुसरीकडे होईल, नाही हे आयुर्वेद पद्धती नाही, बरोबर. आणखी दुसरीकडे आणखी कापा, चला तिथे तिथे कापून टाका ते अंग, मग चला दुसरीकडे झाला आणखी कापा. आता आता आमच्या हातात काही नाही, आमचे प्रयत्न संपलेले आहेत, आता म्हणा राम राम चला म्हणतात, शेवट असा आहे. परंतु आयुर्वेदामध्ये, किंवा तसं म्हणून माझं पण चुकतंय, जाऊ द्या, जे आहे ते कारण, विषय नको तसा लांबवायला. तर कारण हे संपवलं पाहिजे, यासाठी कारणाचा शोध घेतला पाहिजे, बरोबर आहे. खऱ्या वैद्याने काय केलं पाहिजे, कारणाचा शोध घेतलाच पाहिजे. कार्यावरती काम नाही केलं पाहिजे, कार्यावरच कार्यलक्षी किंवा कार्याला समोर ठेवूनच उपचार नाही केले पाहिजे, तर कारणाला समोर ठेवून निदान केलं पाहिजे, बरं का. ठीक आहे. मग आपल्याला कार्य कारण हे तत्वज्ञानाचाच उपयोगाला येत नाही, सांगायचंय मला तात्पर्य. तत्वज्ञान हे जीवनोपयोगी सुद्धा आहे, पदोपदी उपयोगाला येणार आहे, फक्त ते लागू करता आलं पाहिजे. जसं अप्लाइड योगा आहे, बरं का. योगा हा अप्लाइड आहे, म्हणजे उपयोजित योगा, उपयोगात आणला जातो. तसं अध्यात्म तर खूप उपयोजित आहे, आणि हे अप्लाइड योगा हा नेमक्या काही आजारावर आहे उपयोगी, बरोबर आहे. परंतु तत्वज्ञान हे महाआजारावर उपयोगी आहे. सगळ्यात मोठा जो आजार आहे त्या मोठ्या रोगावर उपाय आहे, सर हसले. हा सगळ्यात मोठा जो रोग आहे ते कोणत्याच उपचार पद्धतीने जात नाही, कोणत्याच उपचार पद्धती हात टेकतात तिथे, बरं का. म्हणजे अध्यात्म हे सुद्धा एक उपचार पद्धती आहे, हे सांगतोय मी, बरं का. आज सिद्ध केलं बरं मी एक गोष्ट, विषय आली, विषय बोलत बोलत हे एक सुंदर विषय मला तर आवडला, बरं का. सहज आलेला आहे विषय, पण उपचार पद्धती म्हणून आपण घेतो आयुर्वेदाला, म्हणलं नाही आयुर्वेदाच्या आपल्याला आहेत मर्यादा, त्याचे प्लस पॉइंट मायनस पॉइंट, निसर्गोपचाराचे पण मर्यादा कुठपर्यंत आहे त्याची, योगाची मर्यादा कुठपर्यंत आहे, ॲलोपॅथीलाही मर्यादा आहे बरं का. ॲलोपॅथीला सुद्धा मर्यादा आहे. अमर्याद शक्ती कुणाकडेच नाही. अमर्याद कोण आहे, तर कोण आहे, योग दर्शनामध्ये आहे बघा, ईश्वर. ईश्वर. सूत्र कसं आहे, काय सूत्र, ठीक आहे शोधून काढा, योग दर्शनातूनच, बरं ठीक आहे. तो अंतिम आहे ते, अंतिम किती आधिक्याचंही आधिक्य आहे, म्हणजे अमर्याद आहे सांगायचे ते, असं सूत्राचा अर्थ आहे बरं का. बरं का. आपलं ज्ञान म्हणून घ्या, किती एवढं तेवढं तेवढं एवढं लई ज्ञान आहे, किती कशा कशाचं आहे काहीतरी सांगू शकतो, बरोबर आहे. आता त्याचं काय सांग, अनंत म्हणून, अनंत आहे ज्ञान, ही अनंत आहे. तसं शक्ती किती आहे, अनंत आहे. काही घ्या ते अनंत आहे, बरोबर आहे. म्हणून अनंत समापत्तीभ्याम, बरं का. अनंतामध्ये समापत्ती होण्याने जे सिद्ध होतं त्याचं नाव आसन आहे, बरं का. आसनामुळे अनंतात समापत्ती होत नाही. आसनाचं स्थिर सुखम आसनम, त्याच्या पुढे सूत्र सांगतो आपण, आसन कशाला म्हणायचं, काय कसं आसन झालं पाहिजे, परंतु तसं नाही. चला विषयावरती येऊयात आपण. काय सांगत होतं, कार्य आणि कारण. तर मग दुःख हे झाला रोग, मग ते दुःख संपवायचे, ते रोग संपवायचे, तर मग ते करण्यासाठी काय केलेलं आहे, चिकित्सा केलेली आहे. आपण चिकित्सा पद्धती, ह्याला सुद्धा नाव काय आहे, चिकित्सा आहे बरं का. ॲलोपॅथी चिकित्सा आहे, होमिओपॅथी चिकित्सा आहे, आयुर्वेद चिकित्सा, म्हणजे चिकित्सा आपण म्हणतो की लई चिंतन, आणखी काय जिज्ञासा, अशा अर्थाने उपयोगात करतो. तशीच चिकित्सा आहे, याचं संशोधन आहे प्रत्येक पेशंटचं. तसं
हा जो आजार दुःख नावाचा आजार झालेला आहे तो सर्व प्राणीमात्रांमध्ये आहे, सर्व सृष्टीमध्ये आहे. आणि मग त्याचं निदान करण्यासाठी निदान केल्यानंतर 12 वर्ष तप केलेलं होतं बरं का. महात्मा बुद्धांनी 12 वर्ष तप केल्यानंतर, समाधी ध्यान केल्यानंतर या द्वादश निदानांचा शोध लागलेला आहे. आणि हे द्वादश निदानही बरं का उपनिषदातील आहेत. उपनिषदामध्ये नाव काय त्याचं हे पाहत होतं, ब्रह्मचक्र म्हणतात बरं का याला. उपनिषदामध्ये हे सुद्धा हे 12 चक्र आलेले आहेत बरं ग. म्हणजे बौद्ध दर्शन उपनिषदापासून भिन्न आहे असं नाही. ब्रह्मचक्र म्हटलेलं आहे, त्यात हे विषय आलेला आहे. परत पुन्हा आणखी खूप ठिकाणी वेगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये हे ब्रह्मचक्र आलेलं आहे. याला ब्रह्मचक्र नाव दिलेलं आहे. ठीक आहे, कुठं काय ते विस्ताराने पाहता येईल कधीतरी विषय निघाला तरी. तर मग निदान केलं, या दुःख नावाच्या आजाराचं निदान केलं. तर तत्वज्ञानाबद्दल मी सांगत होतो. तर तत्वज्ञान हे एक सुद्धा एक उपचार पद्धतीच आहे. तत्वज्ञान सुद्धा एक उपचार पद्धती आहे, पुस्तकी अभ्यास नाही तोही प्रॅक्टिकलचा अभ्यास आहे. तत्वज्ञान ही प्रॅक्टिकलचा अभ्यास आहे. आणि ते प्रॅक्टिकल तत्वज्ञान हे लागू करण्याचं आहे, म्हणजे अप्लाइड आहे. आणि हे अप्लाइड ज्यावेळेस होतं, तत्वज्ञान ज्यावेळेस लागू होतं त्यावेळेस कसं होतं, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. जसं कुणाला झालं, अर्जुनाला झालं, अशा प्रकारची स्थिती होते. ज्यांचं मरण भय आहे, मरण नावाचा रोग आहे. मरण नावाचा रोग कोणती पॅथी थांबवू शकते हे सांगा मला. कोणत्या पॅथीने आणखी शोध असा लावलाय की आयुर्वेदाकडे नाही बुवा मरण टाळलं जात नाही, परंतु ॲलोपॅथीत मरण टाळलं जातं. मग ठीक आहे, नाही मरण टाळता येतं, परंतु 2000 कोटी लागतात, 1,00,000 कोटी रुपये लागतात त्याला, असं असू द्या काहीतरी. ते पात्रता नाही म्हणून टाळता येत नाही, परंतु टाळता येतं अशी पॅथी असेल तर मला सांगा कोणती आहे का. नाही, म्हणजे मर्यादा निश्चित आहेत. म्हणजे अमर्याद काय आहे तर तत्वज्ञान आहे. तत्वज्ञानाची चिकित्सा शेवट आहे उपयोगाला. मरणापासून वाचायचं झालं असेल तर हे तत्वज्ञानच अप्लाइड करावं लागेल, अध्यात्मालाच आपल्याला अवलंब करावा लागेल. तर आपण मरणाला टाळू. मरणाला टाळू म्हणजे टळतं. कसं टळतं ते म्हणजे मरण आपण मरतच नाही हे कळतं. बरोबर आहे. त्यामुळं उंदीर मोडला काय आणि गणपती मोडला काय, दुःख होतच नाही, सोनं तिथंच आहे. बरोबर आहे, काय संबंध आहे, खेळ आहे तो वाटतो. त्यामुळं मरण ही हसत हसत स्वीकारलं जातं. काय म्हणतात की जीव जन्मत असताना रडत येतो बरं का. जीव जन्माला येत असताना रडतो आणि मरताना सुद्धा भिवून रडतो, तो जीव आहे. आणि जन्म घेताना रडतो, परंतु मृत्यूच्या वेळेस जो हसतो तो मुक्त झालेलाच असणार आहे बरं का. तो हसतो म्हणजे तो मुक्त महात्मा आहे, तो महात्मा आहे, तो दुर्लभ आहे महात्मा. तर मग ते महात्मा तत्व प्राप्त होण्यासाठी, संतत्व प्राप्त होण्यासाठी, मुक्त स्थिती प्राप्त होण्यासाठी, कैवल्य प्राप्त होण्यासाठी, निर्वाण प्राप्त होण्यासाठी, अर्हत प्राप्त होण्यासाठी, बोधिसत्व प्राप्त होण्यासाठी, अपवर्ग प्राप्तीसाठी, ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी, आणखी काय म्हणायचं, आत्मज्ञान प्राप्तीसाठी कोणतं राहिलं असलं दर्शन सांगा बरं. सगळ्यांना घेतलंय मी. सगळं कोणतंही प्राप्ती करण्यासाठी हे उपाय कशावर आहेत तर हे मृत्यूवरती, मरण भयावरती, मरण भीतीवरती, दुःखावरती उपाय, रोगावरती उपाय म्हणजे हे तत्वज्ञान आहे. तर यासाठी म्हणून तत्वज्ञानामध्ये गौतम बुद्धांनी मार्ग शोधलेला आहे, निदान केलेलं आहे. आणि ते निदान केल्यानंतर त्यांना 12च निदान सापडले आणि ते 12 निदानाला ब्रह्मचक्र म्हणून उपनिषदामध्ये स्थान आलेलं आहे. आता आपण द्वादशी निदान पाहूयात. म्हणजे आर्य सत्य एक एवढं गुळगुळीत केलंय की निष्ठून पडायसारखं, काही विसरणारच नाही कुणाला. बहुतेक कंटाळाला असेल सांगून सांगून, बरोबर आहे. त्यामुळे विसरणार नाहीच आहे, काही झालं तर झोपेत सुद्धा तुम्ही सांगालच कंटाळाला, एवढं सांगून सांगून तुम्हाला ऐकून मला सांगून. तर 12 निदान आहेत. मग ते आपण अनुलोम आणि प्रतिलोम पाहिलं होतं काल. तर आता आपण आणखी परत पाहावंच लागणार आहे. परत एकदा आपल्याला पाहावयाचंच आहे. म्हणजे हे जे दुःख आहे म्हणजे सर्व जग दुःखमय आहे. तर आपल्याला वेगवेगळे दुःख पाहता येतील, परंतु वेगवेगळे दुःख सर्व नाही पाहिजे आपल्याला. सगळे दुःख वेगवेगळी न पाहता एकत्रित सर्वात मोठं दुःख काय असेल तर जन्म जरा मरण म्हणायचं. मग त्याला जन्मात त्यावेळेस दुःख आहे. जरा म्हणजे वृद्धत्व,
बरोबर आहे. वृद्धत्व कधी येतं असं आपण तर विषय घेतलाय, परत नकोय सांगाय, पण एके दिवशी वृद्धत्व नाही आलं, प्रत्येक क्षणाला वृद्धत्व आहे. मृत्यू सुद्धा म्हणलं तर प्रत्येक क्षणाला मृत्यू आहे. त्यामुळं प्रत्येक क्षणाला दुःख आहे, फक्त आपल्याला कळत नाही. एकदा प्रगट झाल्यानंतर वाटतं आपल्याला असं. ठीक आहे. तर म्हणजे म्हणून ह्या सर्व दुःखालाच नाव काय दिलं? ह्या सर्व दुःखाचं कारण काय? पहिलं जन्म जरा किंवा जरा मरण. काल पाहिलं होतं आपण 12 नंबर किंवा 1 नंबर उलट सुलट जात असताना. एक टोक कोणतंही द्या. तर जरा मरण हे सर्वाचा प्रॉब्लेम आहे, समस्या काय आहे म्हणजे एकत्रित. बरं, हे निदान काढलं, पहिलं निदान केलं. काय केलंय आता? हे निदान केलं. हे सगळ्या दुःखाचं कारण काय आहे बाबा? नाही नाही नाही, हे जन्माचं कारण काय आहे? तर जरा मरण आहे. मग तुम्ही म्हणाल मरणच नाही, बाकीचं दुःख आहे, भूक लागते हे दुःख आहे. बरोबर आहे. कुण्या व्यक्तीशी विरह होतो, कोणता व्यक्ती जवळचा मेला त्याचं दुःख आहे. मग आपण मेलोय का नाही? मग असं काय म्हणते, विरह हे सुद्धा दुःखातच येईल. कुणाला सोडून जाणं हे दुःख होईल. व्यवहारिक काही नफा नुकसान होणं हे सुद्धा दुःख होईल. असे अनेक दुःख करता येईल. परंतु त्या सर्व दुःखांचं मूळ कारण, आदि कारण एकच काढलं. ते कारण असेल जरा मरण. बरं का? त्यामुळे ते सर्व दुःखांचं मूळ म्हणून ह्याला निदान काय केलं? तर जरा मरण इथून सुरुवात झाली. आता जरा मरणाचं आता निदान करत करत मुळाकडे जायचं आहे. तर पहिलं काय झालं? आता पहिलं दुःखाचं कारण काय झालं? म्हणजे सर्व दुःखांचं कारण जरा मरण झालं. बरं का? तर जन्मते वेळेस दुःख आहे, वृद्ध होताना दुःख आहे, आणि मृत्यूच्या वेळेस ते आपण म्हणलो जन्म दुःखम, जरा दुःखम, जाया दुःखम, पुन्हा पुन्हा अंधकालेच महादुःखम. असंच हे सगळे दुःख 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 आहे. तर त्या सर्व दुःखांना, सर्व यांचं आणि अनविरत अनवरत चालू आहे, अखंड चालू आहे प्रवाह. आणि तेच म्हणजे जन्म मरण आहे. त्याचं नाव संसार आहे. संसार जे म्हणतात, संसार नाव हे जरा मरण म्हणजे संसार आहे. आगा उपजने आणि निमने हे साचची जे का मानणे, हे हा जीव लोक म्हणे संसार उघन. मग संसाराची व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये केली की जन्मने मरणे हे ज्याला सत्य वाटतं तेच संसार आहे, आणि ज्याला हे सत्य वाटत नाही तो संसारी नाही. बरं का? जन्मने मरणे ज्याला कळतच नाही तो संसारी नाही. आपण म्हणतो संसारिक आहे, तुम्ही महाराज आहे, सात्विक. कोण म्हणलं संसार नाही? ज्याला जन्मने मरणे आहे तो संसारिक आहे. बरं का? हाच संसार आहे. तसं इथे सांगितलंय की हे बंधन रूप आहे जे जन्मने मरण्याचं, तोच संसार आहे. आणि ह्या सर्व दुःखाचं कारण संसार, किंवा यालाच म्हणायचं जरामरण. आता या जरामरणाला काय कारण आहे बाबा? मग निदान करायचं नाही. काय चालू आहे आपलं? रोग आहे, आणि रोगावरती निदान चालू आहे. एकमेकावर एक आधारित आहे. आणि याच सिद्धांताला नाव काय आहे? आणखी याच सिद्धांताला नाव, तेही क्लिअर करूयात. काय नाव आहे? द्वादश निदानालाच काय म्हटलं आपण? ब्रह्मचक्र. आणखी सिद्धांत बौद्धाचा सिद्धांत, ते उपनिषदात म्हणलं त्याला ब्रह्मचक्र. प्रत्युत्पन्न समुत्पाद. हा जी, प्रत्युत्पन्न समुत्पाद कोण सांगितलं? हा, सौदत्ती. अच्छा जी, छान आहेत तुम्ही. हा, प्रत्युत्य समुत्पाद, बरोबर आहे. काही तर असण्याने काहीतरी निर्माण होणं, सम उत्पाद. आता हे जन्म जरा मरण आलेलं आहे, उत्पाद झालेलं आहे, उत्पाद आहे. हे पण कशातून उत्पन्न झालंय? मग ह्याचं मायबाप हुडकावं लागतील ना. बरोबर आहे. आपण रोगाचं कारण इथं शोधलं आपण. आता ह्याचं कारण कुठे, ह्याचं कारण कुठं, ह्याचं कारण कुठं? एकमेकाला मुळाकडे जावं लागेल आपल्याला. तर त्यासाठी मग ह्याला म्हणायचं प्रत्युत्य समुत्पाद सिद्धांत. हा तत्वज्ञानातील, बौद्ध तत्वज्ञानातील महत्वाचा भाग आहे, घटक आहे. त्याचं नाव आहे प्रत्युत्य समुत्पाद. बरोबर आहे. म्हणजे एकापासून एक उत्पन्न होते, किंवा असण्यापासून एक निर्माण होणे. एक असणे, एकाचे असणे, एकाच असणं दुसऱ्याला निर्माण करतं, आणि मग त्याचं असणं झालं. ह्या असण्याने दुसरं आणखी निर्माण होतं. म्हणजे असण्यापासून निर्मिती होणे, याच नाव प्रत्युत्य समुत्पाद. म्हणजे हे कोण कोणापासून जन्म घेतले ते आपण मुलाकडून वडिलाकडे जात आहोत, आपण असं उलट जात आहोत मुळाकडून आता. तर जरामरण हे झालं. आता हे जरामरण का कारण आहे बाबा? हे का आलं? हे कशापासून निर्माण झालं याचं कारण असेल का? मग काय तुम्ही सांगितलं जरामरण दुःखाचं कारण, याला कारण काय असेल? तर याला कारण सांगितलं जाती. याला कारण सांगितलं जाती. मग सती मूले तद्विपाको जाती आयुर
भोगा हा पतंजली योग दर्शनमध्ये जाती सांगितलंय. कशाने प्राप्त होते? हा कर्माद्वारे प्राप्त होतं सांगितले. म्हणजे जाती सुद्धा निर्माण होते. जाती म्हणजेच काय? आता मग जरा मरण म्हणजे पण जातीच म्हणता येईल. संध्याताईंनी म्हणले होते हे आज सांगणार आहे मी जागोजागी. पण सगळ्या गोष्टी एकच आहेत. मग ती एकालाच वर्गीकृत केलेलं आहे. सारखंच दिसेल, खूप सारखं दिसेल. आता जाती, जाती म्हणजे काय? पुनर्जन्म. आणि आता जरा मरण म्हणलंय ना, म्हणजे जन्म मृत्यू हेच म्हणलंय ना इथे. मग आता इथे काय म्हणलात तर हे सर्व दुःख बरोबर आहे. जन्म जरा मृत्यू इथपर्यंत आलंय आपलं. तर आता फक्त पुनर्जन्म हा गोष्ट आहे अर्थ याचा. बरं का? फक्त हे जन्माशी संबंधित, हे जन्म आणि जन्माच्या नंतरची स्थिती जरा मरण वगैरे होणं. तर हे जाती म्हणजे पुनर्जन्म होणे. म्हणजे कर्मवशाने सतीमूले तद्विपाको जाती आयुर्भोग आहे योगदर्शनातील सूत्र आहे. त्याप्रमाणे कर्माच्या वशीभूत होऊन प्राणी काय असतो? सर्व मनुष्य प्राणी हे कर्माच्या वशीभूत आहेत. मग ते कोणतीही योनी असो, मग सर्वच योनी या कर्माच्या अधीन आहेत. आणि कर्माच्या अधीन राहण्यामुळे आणि कर्माचं फलस्वरूप त्यांना काय प्राप्त होतं? जाती. कर्माच्या फलस्वरूप काय प्राप्त होतं? जाती. म्हणजे आपण काय पाहिलं तिथे? जाती आयुर्भोगा. म्हणजे जाती म्हणजे कोणतं शरीर प्राप्त होतंय ते कर्माने सिद्ध ठरवलं. आयुष्य 10 वर्ष जगायचे का 105 वर्ष जगायचे ते सुद्धा कोण ठरवलं? कर्माने, कर्माच्या फलाने. ठीक आहे. परत पण आणखी आयु आणि भोग. भोग आपल्याला काय प्राप्त व्हायचे काय न प्राप्त व्हायचे. गरिबी, श्रीमंती, मान अपमान हे सुद्धा कोण ठरवलंय? प्रारब्धाने ठरवलंय, कर्माने ठरवलंय. याला म्हणतात अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. खूप बराय सांगतात बरं का. किंवा अन्न आच्छादन हे तो प्रारब्ध अधीन. अन्न, आच्छादन, नोकरी, व्यवसाय हे सर्व प्रारब्धाने प्राप्त होतात बरं का सर. हे सगळं प्रारब्धाने होत असतं. आणि प्रारब्धाने मिळते ते आम्ही केलं म्हणून आपण त्याच्यात वाया जायला लागलो. परंतु प्रारब्धाने काय मिळत नाही तर ते तत्वबोध मिळत नाही. प्रारब्धाने काय मिळत नाही? तत्वाचा बोध होत नाही. त्यालाच तेवढं पुरुषार्थ करावा लागतो. परंतु उलट असं झालंय की आपण पुरुषार्थ कुठे करतो तर व्यवसायासाठी पुरुषार्थ करतो. चला विषय जाईल आणखी पुढे. तर हे पुरुषार्थाने प्राप्त होतं. काय सांगायचं होतं मला? जाती. जाती म्हणजे जन्म मरणाद्वारे प्राप्त होतं. आणि आता जातीचा अर्थ कसा ग्रहण करायचा आहे तर जन्माद्वारे जाती सिद्ध होते. बरोबर आहे. जन्म कुठे झाला? मनुष्याच्या स्त्रीच्या पोटी जन्म झाल्यास काय होईल? तो त्याची मनुष्य जाती झाली. म्हशीच्या पोटी जन्म झाला, म्हशी जाती झाली. जे काय असेल ते बरं का. जाती अर्थ म्हणजे अशी जाती नाही आपल्या अर्थाने बरं का. जाती म्हणजे जे प्राणी या अर्थाने काय जन्म झालाय ते कोण ठरवतं? जन्माने ठरवतं. म्हणजे तिथून पुढे जरा मरण. जन्म झाल्यामुळे जरा मरण होणार आहे ना संध्याताई, बरोबर आहे ना? जन्म झाल्यानंतर जरा मरण. मग जरा मरण का बरं आहे बाबा? मग ते उलट जातात. मग जन्म तिथेही घातला होता आपण. जन्म दुःखम, जरा दुःखम, जाया दुःखम, पुन्हा पुन्हा. तसं आता जन्म हे कारण आहे. म्हणजे ह्याला म्हणायचं पुनर्जन्म म्हणा. पुनर्जन्म म्हटलं तरी चालेल. असं परत परत जन्म होणे, नुसतं जन्म होणे नाही, ते सतत सतत पुनरपी जननम पुनरपी मरणम. मग त्यामध्ये पशुत्व, पक्षित्व, कीटत्व, मनुष्यत्व, देवत्व, दानवत्व इत्यादी इत्यादी. मनुष्यामध्ये सुद्धा देव, दानव इत्यादी इत्यादी होतात. तर अशा प्रकारचे जे जाती आहेत ते कुठून सिद्ध होते? जाती जन्माने सिद्ध होते. म्हणजे त्याला नाव दिलं जाती. ह्या जरा मरणाला कारण काय आहे? जाती कारण आहे. म्हणजे जन्म कारण आहे. ठीक आहे, कळालं? जन्म कारण आहे ह्या गोष्टीचं. आता हा जन्म कशाचं कारण आहे? हे जन्म नाही तर जाती नाही असं महानिदान सूत्रात म्हटलंय बरं का. जन्मच नसेल तर जाती नाही. जन्म नाही, जन्म जन्म न घेता आपली काय जाती सिद्ध होते का कोणती? म्हणजे पशुत्व, मनुष्यत्व, गोरेपणा, काळेपणा, पांढरेपणा, हुशारपणा, नालायकपणा, जे काय असेल, जे आपलं काय आहे आपली जाती, निश्चित आपली जी स्थिती आहे ते जन्माने सिद्ध झालेली आहे. जन्माविना आपलं कोणती जाती, मनुष्यत्व, पशुत्व, कीटकत्व काहीच सिद्ध होत नाही. म्हणजे जन्माशिवाय सिद्ध होत नाही जाती. म्हणून जाती नाव त्याला दिलेलं आहे. आता या जाती म्हणजे जन्माचं कारण काय आहे? या जातीचं जन्माचं कारण काय आहे? आपण पाहिलं होतं. तर त्याला काय आहे पुढचं सांगा? भव. 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 त्याचं कारण आहे भव. भव म्हणजे काय? असणे. हा असणे.
काय नाही, म्हणले? पुनर्जन्माला असणे कारणीभूत या होणारे जगात कर्म असणे. घडणे. पुनर्जन्माला कारणीभूत होणारे कर्म घडणे म्हणजे भवसागर. हम्म. अच्छा, ठीक आहे. भवालाच आणखी शब्द एक वापरला जातो, पुनर्भव. भव, भवामी, भव म्हणजे असणे, असा अर्थ काल घेतला होता आपण, बरोबर आहे. असणे हे घेतलं होतं काल. हा. पुनर्भव, आणि त्यालाच म्हणायचं पुनर्जन्म. जाती म्हणजे जन्म, आणि भव म्हणजे पुनर्जन्म. जाती म्हणजे जन्म, तिथेही पुनर्जन्म म्हणता येईल. एकमेकांमध्ये गुंपलेले आहेत आणि प्रत्येकामध्ये साम्य आहे. प्रत्येकामध्ये साम्य आहे आणि थोडसच भेद सुद्धा आहे. साम्यही आहे आणि थोडस भेद आहे, काल म्हटल्याप्रमाणे. तसं हे पुनर्भव, भव म्हणजे असणे, आणि असणे कसं असणे, परत परत असणे, परत परत जन्म घेणे, हे म्हणजे भव म्हणजेच पुनर्भव. असणे म्हणजे जन्मामध्ये विद्यमानता, आणि म्हणजेच मृत्यूच्या पश्चात पुनर्भव, अशा अर्थाने इथं पुनर्भव असेल, बरोबर आहे. जाती आणि भव यामध्ये थोडासा अंतर आहे बरं का. जाती आणि भवामध्ये फारसा अंतर नाही, एकसारखंच आहे ते, बरोबर आहे. भव म्हणजे पण जन्मच आहे, जाती म्हणजे सुद्धा जन्मच आहे, दोन्ही. आणि जन्म हा पुनर्जन्मच आहे. जन्म कुठे एक असतो का? तर जाती हा जन्म आहे असं म्हणलं तर चालेल, आणि भव हा पुनर्जन्म आहे असं म्हटलं तर चालेल, बरोबर आहे. असं थोडा भेद करण्यासाठी, नाहीतर दोन्ही एकच आहेत. आता मग काय म्हणता येईल, जन्माने काय सिद्ध होतं, यासाठी विषय आहे पंचस्कंध. जन्माने काय सिद्ध होतं, पंचस्कंध. आपण आत्मा, इथे आत्मा नाही म्हटलंय, अनात्मवाद म्हटलेला आहे. तर आत्मा नसताना मग काय आहे, आत्मा कशाला म्हटलंय, तर पंचस्कंध जे एकत्रित असतात त्यालाच आत्मा आहे ते नाव, बरं का. तेच विज्ञान आहे. म्हणजे जन्म कोण घेतं, जन्म कोण घेतं, आपण काल पाहिलंय. आता जन्म हे विषय घेतला, आता जन्मच कोणाचा होता, आत्माच नाही तर ते इथे आलं. काय मनाचं म्हणतात, परत शरीर, हा, मनाच तयार होऊन मग शरीर जन्म म्हटलं होतं रूप. आपण. तर भव म्हणजे पुनर्जन्म म्हणलं. मग जन्माला कारण असणारं जे काय आहे, तर ते पंचस्कंध आहेत. पंचस्कंध, पंचस्कंध म्हणजे काय काय, तर रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, ह्या तीन, हे सर्वांनी युक्त असतं, त्याला नाव आहे पंचस्कंध. आणि या पंचस्कंध म्हणजेच आत्मा आहे, भव आहे. आणि या पंचस्कंदाद्वारे प्रस्फुरण म्हणजे जन्म होतो, आणि त्याच प्रस्फुरण म्हणजेच पुनर्जन्म असतो. तर ते पुन्हा पुन्हा स्फुरण म्हणजेच पुनर्जन्म होय. भव आलं लक्षात. जाती कुठपर्यंत आलो आपण, जरामरण, जाती, जातीनंतर भव, भव. आता हे भव, जन्म, याला कारण काय आहे, याला कारण काय आहे, उपादान. यालाच आपण काय म्हटलं होतं, आणखी भवालाच काय नाव दिलं होतं आपण, प्रवृत्ती. कालचा विषयही चिंतन केलेला लक्षात घेतलाय. काल कोणी सांगितलं, संस्काराला प्रवृत्ती सांगितलं होतं सर. संस्काराला प्रवृत्ती म्हणलं होतं का, संस्कार, सगळे. हा, ठीक आहे, चला. भाऊ म्हणजे असण्याची प्रवृत्ती, तिथे प्रवृत्ती, इथे प्रवृत्तीच असेल. ठीक आहे, बघूयात आपण सगळे पुन्हा चर्चा करूयात एकदा, ह्याच्यावरती चर्चा करावीच लागणार आहे. सगळे एकसारखंच वाटणार आहे, मला एकसारखंच तर वाटायला मला लागले पण सगळे. ना ह्याची जन्माची ही संकल्पनाच समजत नाहीये. हा, नाही समजत नाही, ठीक आहे. सगळंच झाल्यावर आपण एकदा ह्याच्यावर चर्चा करूयात. मला पण वाटतं आत्मा की सगळं नाहीये, एकच आहे, नाही आत्मा सगळंच एक नाहीये. आहे. अलग लक्षात, कारण हे सगळे एकातूनच घेतले. अलग लक्षात, हे सगळे एकातूनच घेतले. काय आहे, चार आर्य सत्य आहेत. काय आहेत, चार आर्य सत्य आहेत. आणि चार आर्य सत्यामधलं पहिलं आहे दुःख, आणि दुसरं काय आहे, दुःख समुदाय म्हणलंय, फक्त एकत्र वर्गीकरण केलंय. दुःख हे दुःखच आहे, बरोबर आहे. कसलं का दुःखाचा प्रकार, ना दुःखच आहे. तर त्याचं एकत्रितरित्या कारणमीमांसा केली आहे, आणि ते कारणमीमांसा करत असताना ते एकसारखीच आहे, कारण एकातूनच जन्म झालेला आहे ते सगळं, बरोबर आहे.
अनुवंशिकता ही एकसारखीच असणार आहे किंवा बापाचे लेकर एकसारखेच निघणार आहेत ना. आई वडिलांचे गुणधर्म त्यांच्यात येतच आहेत. तसं ही साखळी आहे, ही एक साखळी आहे आणि ते कसं केलेली आहे, विचाराने गुंफलेली आहे, फक्त सोयीसाठी केलेली आहे. नाहीतर हे सगळं दुःखाचं कारण म्हटलंय, एकच आहे हे कारण. मी काल काय म्हटलं होतं, काल घेतलाय विषय ताई हे, की अविद्या हेच आहे मूळ कारण. एका अविद्याच धरा, मग तुम्ही सगळं काहीच नाही, सगळं एकच आहे म्हणा. मग नाही 12 जणाला निवृत्त करावं लागेल असं आहे का? 12 जणाला घालवायचंय का? यासाठी मी काल उदाहरण घेतलं होतं, आहे ना, बरोबर आहे ना? काल बोललो होतो ना याबाबत मी. काय आहे? अविद्या हेच क्लेश आहे, बाकी क्लेशच नाहीयेत. उगा ते एकावरती एकाचा भास आहे तो. क्लेश हे बाकीचे नाहीच आहे. म्हणून निवृत्ती ही चारांची करायचीच नाहीये. बरोबर आहे? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. परत जाऊ द्या, आता घेतले शंका, आणखी विषय घेतोच, जाऊ द्या, वेळ गेला तर हरकत नाही, परत येतोच ह्या विषयावरती आणखी परत एकदा. बरोबर आहे? आपण काय म्हणलं, उदाहरण घेतलं होतं यासाठी की सर मला त्याचं नाही म्हणायचं. म्हणजे आपण ह्यामध्ये बौद्ध दर्शन मध्ये काय आत्मा नाही म्हणताय, एकच अविद्या घ्या, इथे एकच कारण घ्या ना. मग हे दुःख समुदाय म्हणजे काय आहे, दुःखाचं कारण सांगितले. पहिलं आर्य सत्य दुःख आहे, आणि त्या दुःखाचं कारण एवढे 12 म्हणूच नका. या दुःखाचं कारण एक अविद्याच आहे, बाकी काहीच नाही. या दुःखाचं कारण काय आहे? एकच आहे. काय आहे त्याचं नाव? अविद्याच आहे. मग ते अविद्येचं विश्लेषण आहे. हे 12 समुदाय म्हणजे काय आहे? अविद्येचं विश्लेषण, स्पष्टीकरण, वर्गीकरण आहे. आलं का लक्षात? प्राण हा एकच आहे. आणखी उदाहरण बरं का, प्राण हा एकच आहे, प्राण वेगवेगळे नाहीत. प्राण हा काय आहे? एकच आहे, परंतु कार्यभेदाने, स्थानभेदाने, बरोबर आहे, आणि अभ्यासाच्या सोयीसाठी, बरं का, आणि निदान करण्याच्या सोयीसाठी यांचं 5 भागामध्ये आणि 5 उपभाग, एकाचा उपभाग असा करणारे 5 प्राण आणि 5 उपप्राण अशा अर्थाने विभाजित केलेलं आहे. अन्यथा प्राण हा एक आहे. आलं लक्षात? तसं क्लेश हा एकच आहे. पतंजली दर्शनामध्ये क्लेश हा एकच आहे, त्याचं नाव आहे अविद्या. क्लेश म्हणजे काय हो? आता बौद्ध दर्शनाने आणि योग दर्शनाचा समन्वय साधतो. काहीच वेगळं नाही, काहीच नाही वेगळं, काहीच वेगळं नाही. मला तर काय चारवाक दर्शन सुद्धा वेगळं वाटलं नाही. 9ही दर्शन अध्ययन केल्यानंतर मला तर वाटतं कोणत्याही दर्शनाने मुक्ती प्राप्त होते. कोणी आक्षेप घेईल चारवाक दर्शनाने होते का? हो, होते. चारवाक दर्शनाचा जरी खरा बोध झाला तरी मुक्ती आहेच आहे. माझं तर हे मत आहे, या मताला मी पोहोचलोय, बरं का. तसं आता इथे क्लेश अविद्या उदाहरण घेतोच, तरी कळालं तरी आणखी परत घेतो एकदा, बाकीचेही लक्ष घेतील. तर अंधारामध्ये म्हणजे अर्ध्या प्रकाशाने अर्धा अंधार आहे, अशा अवस्थेमध्ये एक दोरी पडलेली आहे, दावं पडलेलं आहे, सोल पडलेले, जे काय म्हणतात ते, बरोबर आहे, ते पडलेलं आहे. आणि व्यक्ती चाललेला आहे, एक व्यक्ती चाललेला आहे, आणि त्याला अर्धवट प्रकाशामध्ये त्याला काय दिसलं तर सोन्याचा हार पडलेला आहे, नवरत्नाचा हार आहे, जे काय असेल ते, असं मौल्यवान वस्तू पडलेली आहे असं दिसलं. आणि मग त्याला काय झालं? आनंद झाला. आणि आनंद काय आहे? सुखानुशयी राग. पण राग हा स्वतंत्र आहे का? राग हा स्वतंत्र आहे. राग निर्माण झाला, आवड निर्माण झाली, पण आवड ही कशातून झालेली आहे? अज्ञानातून. अज्ञान काय आहे? कारण प्रकाश नाही, त्याला खरं वस्तूचं स्वरूप कळालेलं नाही, बरं काय, त्याला खरं तत्व कळालेलं नाही, म्हणजे अज्ञान आहे, अविद्या आहे. म्हणजे पहिला क्लेश काय आहे? अविद्या. अविद्येच्या अनुषंगानेच काय उत्पन्न झालेलं आहे? त्याला राग उत्पन्न झाला. अरगडे वस्तू आहे, मी घ्यायला गेलं पाहिजे, बरोबर आहे. आणि ते वस्तू घ्यायला गेल्यानंतर काय झालं? ज्ञान झालं. ज्ञान झालं म्हणजे काय? तर वस्तूचं खरं स्वरूप प्रगट झालं. तर त्यामुळे त्याचं वस्तूविषयी आनंदही नष्ट झाला. आनंद हा सुद्धा अज्ञानातूनच होता, आणि आनंद गेला सुद्धा कशातूनच? अज्ञानानेच. अज्ञानाचं घालवल्यानंतर हे झालं, ज्ञानाद्वारे वस्तूचं खरं स्वरूप कळतं. पुन्हा आपल्याला दुःख होतं, समजा उदाहरण त्या भय वाटलं, साप वाटला एकाला, दुसऱ्या व्यक्तीला तिथे साप दिसला. साप दिसल्यानंतर काय वाटलं? त्याला भीती वाटली. मग भीती वाटली, भय वाटलं, ते
किंवा द्वेष वाटला, त्याला मारलं पाहिजे, तो काठी मारण्यासाठी घेऊन आला, बरोबर आहे. परंतु जवळ गेल्यानंतर काठीने प्रहार केल्यानंतर कळालं की ते साप नाहीच आहे. मग ते सापपणा कशामुळे होता? अज्ञानामुळे, म्हणजेच अविद्येमुळे, बरोबर आहे. मग त्याला मारावं लागतं का? नाही. काय घालावं लागेल? त्या दोरीच्या सापाला मारल्याने साप मरेल का? नाही. अज्ञान घालवल्याने, अविद्या घालवल्याने, म्हणजे प्रकाश करण्याने. आणि उदाहरणात आपल्या व्यवहारिक प्रकाश, बल्ब लावल्यानंतर दोरी पण नाही आणि सोन्याचा हार पण नाही, बरोबर आहे. म्हणजे प्रकाश केल्याने रागही जातो, म्हणजे ज्ञानामुळे रागही गेला, द्वेषही गेला. आता परत काय घ्यायचंय? अस्मिता. हा, अस्मी एक. अस्मितेचंही असेच आहे. अस्मी म्हणजे मी आहे, हे कशातून आहे? अज्ञानातूनच आहे. मी हा आहे, हे भावना आहे, ते अज्ञानातून आहे. मी हा नाहीच आहे. मग मी काय आहे हे कशाने कळेल? मी कोण आहे हे कशाने कळेल? ज्ञानाने कळेल. आणि मी कोण आहे कळत कशामुळे नाही? अविद्येमुळे कळत नाही, अज्ञानामुळे कळत नाही. आणि ते ज्ञान झाले की मी कोण आहे कळतं, म्हणजे जे आपल्याला मी आहे, अस्मिता नावाचा क्लेश आहे, तोही नष्ट होतो. अस्मिता क्लेश घालायसाठी वेगळा प्रयत्न करावा याचा आहे का? नाही. अस्मिता हा क्लेश नाही. त्यानंतर उरला अभिनिवेश, म्हणजे मृत्यूचं भय, मरण्याचं भय, मरू नये असं वाटतं. ते सुद्धा कशातून वाटतं? मरण्याची भीती. आणि तेच तर फुटीच आहे. मग ते घालवायला मरण्याचं भयासाठी काही इलाज करावा लागेल का? नाही. तर मग सगळ्या क्लेशाला घालवण्यासाठी एकच अविद्या क्लेश घालावा लागेल, म्हणजे विद्या. आलं लक्षात? तशाच प्रकारे दुःख घालवण्यासाठी आणि निदान करायचे. तुम्ही जन्म मृत्यूचं कारण विचारत आहेत, कारणाकडे यायचंय ना. सर्व कारण झाल्यानंतर आणखी परत चर्चा करूतच, बरं का संध्याताई. काहीही शंका आली तर आणखी आपण चर्चा खूप वेळ करूयात, आपल्याला वेळ खूप आहे. मी म्हटलं की हे 1.5 महिना आपल्याला चर्चा करण्यामध्येच घालवायचा आहे. बरं झालं, मला वेळ जाईल. वेळ कसा तरी जाईल, हा, चर्चा करायचंच आहे. त्यामुळे 12 पूर्ण करू द्या एकदा. ठीक आहे, कुठपर्यंत आलो आपण? मग हे क्लेशही काय झाले? विद्या, ह्याला 5च म्हणलं त्यांनी. अविद्येपासून कितीची निर्मिती केली पतंजलींनी? 5च की 4च निर्माण केले का नाही तुम्ही सांगा. हा, मग आता ह्याने 12 केलेत निर्माण म्हणल्यावर उदाहरण घेऊयात आपण. 1 किलो काहीतरी वस्तू आहे, पीठ आहे. 1 किलो पिठापासून काहीतरी वस्तू तयार करायच्यात. समजा उदाहरणार्थ लाडू, पिठाचे लाडू. समजा उदाहरण कशाचे असणार? पिठाचे लाडू आहेत. पीठ आहे 1 किलो. 1 किलो पासून 5 लाडू केल्यानंतर किती होतील? किती किती किलो ह्याचे होतील? एवढे एवढे होतील. 1 झाला लाडू, 1च केला तर 1च लाडू मोठा म्हणेल. कोणी म्हणेल 1च त्याला, कोणी म्हणेल 1 किलोचा 1च मोठा लाडू आहे म्हणेल, बरोबर. उंडा म्हणतात आमच्याकडे, ते 1 उंडा आहे. नाही नाही नाही, 1च तेवढं सहज समजत नाही. ते तसलं रानटी वाटतं, व्यवस्थित वाटत नाही. ते नीट सुटसुटीत व्यवस्थित केलं पाहिजे मांडणी. थोड्या शहाण्यानं काय केलं, त्याला 5 भागामध्ये विभाजित, हे बरोबर वाटायला लागलंय. नाहीतर उगा 1 लगड मोठं चांगलं वाटत नाही, व्यवस्थित वाटत नाही, बरोबर आहे. तसं विभाजित केलं. कोणी मग त्याला आणखी व्यवस्थित केलं. नाही नाही, 12 भागात विभाजन होत आहे. तसं नुसतं 5 म्हणून भागत नाही, हा, तसं 12 भागात. आलं का लक्षात? म्हणजे एक क्लेश अविद्याच आहे. म्हणून आपल्या अभ्यासक्रमात अविद्या हा घातलाय की नाही भाग? अविद्या नावाचा एक विषय का घातला आहे? तर सर्व दर्शनामध्ये अविद्या आहे हो. मग सगळ्या दर्शनाने जर एकच अविद्या सांगितल्यावर भांडण कसं करता येईल? वेगळं काही तर सांगावं लागेल का नाही? हा, 2 काय म्हणलं मी? 2 जावा, 2 बुवा, 2 मंत्री, 2 वाजंत्री, 2 मिस्त्री, 2 डॉक्टर, 2 शिक्षक, 2 प्राध्यापक, 2 विद्यार्थी, आणि काय म्हणता येईल, सगळं सगळं 2 काही असणार बरं का, सगळंच घ्या समजून. 2 इंजिनियर असू द्या, काही पण असू द्या, 2 शेतीमध्ये काम करणारे रोजगारी असू द्या, 2 बरं का, गडी शालगडी असणारे सुद्धा असू द्या. एक सारखं उत्तर देत नाही, त्याचं थोडं चुकतंय, हे थोडं व्यवस्थित आहे असं म्हणतात. आणि हे जर नाही म्हणले तर ते खरे डॉक्टर आहेत का? एकमेकाचा द्वेष करावाच लागतो, तर ते खरे शास्त्रज्ञ आहेत, विचारवंत आहेत. नाहीतर उगा एकाच्या मागे एक मेंढ्या पडल्याप्रमाणे होईल ना. मग हेच भारतीय दर्शनाची विशेषता आहे. आणि आपण ही असाच दृष्टिकोन ठेवायचा. मी सुरुवातीपासून म्हणलंय की मला 9ही दर्शनामध्ये भेद दिसत नाही. 9ही दर्शनामध्ये भेद दिसत नाही, म्हणजे आपण 9 दर्शनातील अविद्येचा एकत्रित अभ्यास केला पाहिजे, बरं का. म्हणजे हे संशोधन असेल. संशोधन पद्धती कळाल का तुम्हाला? संशोधन पद्धती जी आहे, 9 दर्शनाला एकत्र घेऊन आपण काय केलं पाहिजे? ह्याच्यातलं साम्य कसं आहे? 9 दर्शनाने तर वेगवेगळं सांगितलं. आम्ही काही नवीन शोध लावला नाही, परंतु नवीन तयार केलं नाही, परंतु ह्यांनी जे तयार केलंय ते हे एकमेकांमधूनच कसं घेतलंय? आपण काय शोधू शकतो? एकमेकातूनच घेतलेलं आहे. आणि आपण त्याद्वारे काय होऊ शकतो? निरपेक्ष, पंथ निरपेक्ष किंवा त्रयस्थ म्हणून विचार करू शकतो.
आणि त्या विचारातून एक आपलं तत्व प्रगट होतं आणि सर्व दर्शनाविषयीचा काय रागभाव, एक दर्शन आपलं, वेदांत आमचं आणि चार भाग विरोधी, हे मत निघून जातं, हे निघून जातं. म्हणजे खरं तत्वज्ञान होतं. आलं का लक्षात? तर त्यामुळे सगळं एकच आहे. अविद्या इथं दिलंय ना, मग एका जर दर्शनाने अविद्या घेतली असती, अविद्या आपल्या अभ्यासक्रमात घेतलं असतं का? म्हणून समग्र दर्शनामध्ये अविद्या आहेच आहे. फक्त अविद्येचं विश्लेषण वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. बरोबर आहे का? तर प्रत्येक डॉक्टर प्रत्येक रोगाचा इलाज करतो, परंतु एका रोगावरती इलाज करणारा व्यक्ती गोळ्या वेगळ्या लिहून देतोय बरं का. डॉक्टर आहेत म्हणून म्हणायला लागलो बरं का. असं गोळ्या वेगळ्या लिहून देतात. हा, शुगरचाच असू द्या स्पेशालिस्ट, बरोबर आहे. परंतु ते वेगळ्या कंपनीच्या गोळ्या घेतो, हे वेगळ्या कंपनीच्या गोळ्या घेतो. मग पेशंटना म्हणू द्या की नाही हीच गोळी आहे, त्याच्यामध्ये कंटेंट तेच आहे, थोडं शाना असू द्या कोणी पेशंट, आणि नाही माझा कोणीतरी ओळखीचा आहे आणि ही गोळी घेऊ का, डॉक्टरांना राग येतो. नाही नाही मग ते माझ्याकडे येऊ नका म्हणतात. हसले सर, बरोबर आहे ना? का? तुमची एक तंत्र विकसित केलंय, तुमचं त्या गोळ्या औषधवाल्याशी जमून आहे, तुमचं त्याच्याशी जमून आहे. तसं आहे. तसं अविद्येचं विश्लेषण आपापल्या परीनं करायचं आहे. जर नाही केलं तर मग समन्वय साधल्यावर भांडण कसं करावं, वेगळेपणा काय दाखवावं लागेल, आणि आपल्याला अभ्यासाला काय मिळेल? बरोबर आहे. आपल्याला अभ्यासाला काय मिळेल? मग तर अभ्यासासाठीच आपल्याला हे वेगळं वेगळं केलेलं आहे, असं घ्या. विषय आलं लक्षात? समजला विषय, असं समजतो. अविद्या इथे पण आहे, इथे पण आहे. अविद्येपासून 5 निर्माण झालेली आहेत. आपण आता उलट चाललो आहोत, किंवा अनुलोम किंवा प्रतिलोम म्हणायला, जरा मरण भव इत्यादी करत आपण अविद्येपाशी जाणार आहोत. अविद्येला उत्तर दिलेलं नाही बरं का. गौतम बुद्ध तिथे मौन झालेले आहेत. काल मला कोण तर विचारलं, मला वाटलं हेच प्रश्न विचारलाय काही की वाटलं होतं काल. कुडके साहेबांनाच विचारले होते बहुतेक काल. कुडके सरच काहीतरी म्हणले होते, मला तेच लक्षात आलं म्हणून मी करणार होतो सुरू, पण नाही वेगळंच विचारले होते म्हणून राहिलं काल. तर अविद्येला कारण काय आहे? आता मी आताच घ्यायला लागलो, 12 विषय झाल्यानंतर घ्यायला पाहिजे होतं ना. तर त्याला मौन झालेले आहेत. तर 10 ठिकाणी आता लिहिले बाबा, लिहायला लागले काही की पेन, हा पुन्हा विचारतील मग. तर 10 गोष्टीबद्दल गौतम बुद्ध मौन आहेत बरं का. आता ते कोणते आपल्या अभ्यासाचा विषय नाही, पण ज्यांना विशेष पाहिजे त्या 10 गोष्टीला मौन आहेत. 10 गोष्टीबद्दल काहीच सांगितलेलं नाही. त्यामुळं सगळ्या दर्शनाला असंच आहे. आता तुम्हाला पण मौन करता येईल का? कोंबडी आधी का अंडा आधी? असं सांगा बरं. कोंबडीपासून अंड जन्माला आलेलं आहे का अंड्यापासून कोंबडी तयार झालेली आहे? उत्तर नाही याचं, बरोबर आहे. कोणाला का होईना निश्चित धरावं लागतं, तर अशा गोष्टीची उत्तर देता येत नाहीत बरं का. म्हणून वेद जाणू गेला पुढे मौनावला, निवांत चिठ्ठेला नेती नेती. वेदाला सुद्धा कळालेलं नका पुसुबाई, वेदाशी काही कळलेच नाही बरं का. श्रुती नेती नेती म्हणतात म्हणे. शेषाच्या जिभा 1000 झाल्या म्हणे. कशाचं वर्णन करत असताना? या ब्रह्मज्ञानाचं, तत्वज्ञानाचं वर्णन करायला गेलं, जीवाच फाटून गेली त्याची वर्णन करत करत. मग आपल्या पामराकडून काय होणार आहे? म्हणून तिथं मौन, आणि ज्या दिवशी मौन होता येतं त्याला तत्वज्ञान कळालं. म्हणजे तिथं अंतिम आहे बरं का. मौन म्हणजे काय माहितीये का? सांगता येत नाही बुवा मला, बरोबर. साखर कशी आहे सांगा, वर्णन केलं, गोड आहे, चिकट आहे, लईच चांगली लागते असं असं सांगितलं, परंतु तरी पण समाधान होईना गेलं. पुढच्याच काय म्हणावं लागेल आपण? खाऊन बघ बरं, तू डोक्याला ताण देऊ नको, खा साखरण कशी आहे बघ, विचारू नको. मग ते विचार ना, आता तू सांग बरं. त्या साखर खाणाऱ्याला विचारायचं किंवा काही पदार्थ खाणार, वर्णन कर बरं. नाही नाही, थोडं तेवढं परिपूर्ण वर्णन तुझ्याने जमलं नाही बाबा म्हणलं तर काय होईल? मला पण करता येत नाही. गोड लागतंय. गोड म्हणजे काय लागतंय मनावर त्याला? गोड म्हणजे काय हो संध्याताई? गोड म्हणजे काय हो म्हणलं की मग काय म्हणायचं सांगा? उगा शब्दाचा फेरफार, नुसतं शब्द शब्द वाढतील, परंतु परिपूर्ण ज्ञान कळत नाही. ह्याचंच नाव ज्ञान आहे बरं का. ज्ञानामध्ये एक आहे माहिती आणि ज्ञान, आणि एक आहे अनुभूती, आणि त्यालाच म्हणतात बोध. बोध झालेला व्यक्ती सांगू शकत नाही, बरोबर आहे. आणि मात्र बोध परिणाम करतो, सांगता येत नाही मात्र. म्हणून काही महात्मे आहेत सांगायचा प्रयत्नच करत नाही. आपण कैवल्यपदाच्या वेळेस चर्चा केली होती, दुधगावकर सर. काही महात्मे म्हणून सांगायचा प्रयत्नच करत नाही. काय म्हणतात? सांगण्याने लोकांना कळत नाही म्हणून ते व्यवहारामध्ये वेड्यासारखं वागत असतात.
कित्येक संत महात्मे आहेत. मग तत्वज्ञान सांगतच नाहीत ते, कारण तत्वज्ञान सांगण्याचं नाही आणि ते समजवता पण येत नाही. जर अंतिमता बरं का, हे शेवट बोलतोय मी, चुकीचं आहे हे बोलणं आता, आपल्याला समजवायचंय. परंतु अंतिमतः जर शब्दात सांगायचं झालं तर कळवून घेता येतं. मग यासाठी मी काय म्हटलं होतं, 4 कृपा आवश्यक आहेत. त्यासाठी सुरुवात केलं होतं बघा मी, 4 कृपेशिवाय कळत नाही बरं का. ईश्वर कृपा, शास्त्र कृपा, गुरु कृपा आणि आत्मकृपा. गुरुची कृपा होऊनही चालत नाही, आत्मकृपा पाहिजे. म्हणजे स्वतःच आत्म किंवा स्व याने ते स्वीकारलं पाहिजे, त्यावेळेस मुक्ती होते, त्याशिवाय काही नाही होणार. ठीक आहे, म्हणून अवघड आहे, सांगण्याचं खूप अवघड आहे. हे म्हणले वेद सांगायला गेला, मौन झाला, मौन झाला, मौन झाला म्हणजे काय? अरे मौनच स्वरूप आहे खरं, ज्ञानाचं स्वरूपच मौन आहे, सांगताच येत नाही. आणि सांगता न यायच्या स्टेज पर्यंत गेलं म्हणजे तो मुक्त झाला. ठीक आहे, चला विषयावरती येऊ आपण. तर काय सांगत होतो, अविद्या. आणि हे अविद्येनंच ग्रासलेलं आहे समग्र सृष्टी. आणि ते प्रत्येक ह्याच्यात बरं का, प्रत्येक दर्शनामध्ये अविद्या आहे. इथून पुढे प्रत्येक दर्शनामध्ये अविद्या आहे संध्याताई. त्यामुळे विश्लेषण प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे. आलं का लक्षात? आणि हे द्वादशी निदान मी सांगताना इथे पण म्हटलेलं आहे ग्रंथामध्ये, सगळे सारखे आहेत. सारखे का बरं आहेत? ते अविद्येपासून जन्मलेले भावंड आहेत ना, सगळे सगळे एकाचेच भावंड आहेत ना. मग कुणाचा रंग सारखा असतो, कुणाचं नाक सारखं असते नाही, कुणाचे डोळे सारखे असतात, कुणाची उंची सारखी असते, बरोबर आहे. मग भेद काय असतो? कुणाच्या नाकामध्ये भेद असतो, कुणाच्या रंगामध्ये भेद असतो, कुणाच्या उंचीमध्ये भेद असतो. पाहायचं झाल्यास भेद पण आहे बरं करा. भेद काशी नाड एक वेलांटी चाड. भेद काढायचं झालं तर छोटाच आहे, बरोबर आहे. आणि साम्यही काढायचं झालं तर तो छोटाच आहे. तर त्यामुळे आपल्याला साम्य आणि भेद घ्यायचे आहेत, विचारात घ्यायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती रिसर्च करायचा आहे, शोध घ्यायचा आहे बरं का. आणि कदाचित नवीन तत्वज्ञान तुम्ही सुरू कराल, शोध घेतला तर. शोध घेतल्यानंतर होतात बरं का. तत्वज्ञान हे नित्य नूतन देखीचे ऐसे गीता तत्व. म्हणून भारतीय तत्वज्ञानाचं एक असं वैशिष्ट्य आहे की जो विचारक समोर येईल, जो विचारक विचार करतो, तत्वचिंतन करतो, त्याला नवीनच विचार स्फुरतो. तो आधीच्या विचारावर ठाम राहतच नाही बरं का. आधीचा जो विचार आहे ज्या तत्वज्ञानाचा आपण जे घेतो त्याचा तो फॉलो करतच नाही. काय एक विशेषतः त्याच्याकडे काहीतरी नवीन टाकण्याची सवय होतेच, त्याला इच्छा होतेच, नवीन काहीतरी टाकतं, नवीन तयार करतच बरं का सर, बरोबर आहे ना? बरोबर, काहीतरी तो ऍड करतो. जशाला तसं मानत नाहीस तो, जशाला तसं त्याचं मानत नाही, मानतोय परंतु इथपर्यंतच मानतो, आणखी दुसरं काहीतरी मला ह्याच्यासह मानतो किंवा हे कमी करून मानतो. एक तर काय करतो, 100% नाही 10% भाग कमी करून मी 90% मानतो, माझा 10% घालतो एक, किंवा 100% पण मानतो, फक्त त्यामध्ये आणखी 10% माझा ऍड करतोय, असं होतच. ठीक आहे, तर काय झालं होतं, आपण कुठपर्यंत आलो होतो? कुठपर्यंत आलो होतो? भव. भव म्हणजे पण जन्म आहे, जन्म जरा मरण सुद्धा जन्मच आहे, जाती सुद्धा जन्मच आहे बरं का. आता जर सगळं सांगायचं झालं, उपादान सुद्धा जन्मच आहे असं म्हणता येईल बरं का. सगळं जन्म पण म्हणता येईल. आता संवेदन वेदना बरं का, तिथे पण एकच दिसणार आहे, प्रत्येक गोष्टीला एक असणार आहे संध्याताई, प्रत्येक गोष्टी एकसारखी दिसणार आहे. मी दाखवणार पण आहे तुम्हाला, म्हणलं त्या तिथे मी बोलणार आहे एकसारखं कसं आहे ते. आता काय म्हणलं होतं मी, जाती, आणि जाती म्हणजे जन्म म्हणूयात, आणि भव म्हणजे पुनर्जन्म म्हणूयात आपण, बरोबर आहे. त्यालाच आपण काय म्हणलं होतं मी लगे, प्रस्फुरण किंवा काय म्हटलं होतं, निर्माण होण्याची काय सवय म्हणलं होतं, संस्कारासारखं, बरोबर. संस्कारामध्ये जे काय म्हणलं होतं, सवय, प्रवृत्ती, असण्याची प्रवृत्ती, असण्याची प्रवृत्ती म्हणजे भव असं म्हटलं होतं. असण्याची प्रवृत्ती म्हणजे भव. आणि तिकडं काय म्हटलं होतं, हा छान छान, कोण बोललं हे, कोण 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 वाक्य वापरलं हे? सौदत्तीस. अच्छा, वा, छान छान, आवडलं, वा, सुंदर. मला पण दिशा दिला थोडसा, मीच विसरलो होतो कालच्या सारखं. मला वाक्यामध्ये, शब्दामध्ये बरं का, शब्द आपण निवडीमध्ये सुद्धा वैशिष्ट्य आहे बरं का. शब्द निवडले की थोडासा अर्थ व्यवस्थित कळतो. आता इकडे मी काय म्हणलं होतं, संस्कार. संस्कार म्हणजे सवय अनादी काळापासून बसलेली, तो साठा म्हटलं होता. इथे काय म्हटलंय, इथे काय आहे संध्याताई, आता काय म्हटलं इथं, असण्याची प्रवृत्ती. हा, आलं का लक्षात? तिथे संस्कार भिन्न आहेत. वाक्य आवडलं म्हणून म्हणलं मी, आलं लक्षात संध्याताई तुमचं उत्तर? संस्काराच्या वेळेस हे इथूनच आपण बाहेर पडलो ना, तर तिथे संस्कार हे चित्तावरती झालेले अनादिकालीन संस्कार आहेत.
त्या संस्काराचं पण वर्णन केलं गेलेलं आहे. संस्कार कोणकोणते आहेत सांगतो मग आता तुम्हाला सांगतो. संस्कारामध्ये आपण पूर्वजन्माची प्रवृत्ती सांगितली होती. हा, संस्कारामध्ये प्रवृत्ती कशाची? पूर्वजन्माची. भवाची, असण्याची. भव म्हणजे कशाची? पुनर्जन्माची. असनेपणाची. आलं लक्षात? आता कळालं? हा, सौदत्ती मॅडमनी काम केलं माझं थोडंसं खूप. हा, आणि संस्कार म्हणजे काय? पूर्वजन्मातील कर्मावस्थेचं नाव संस्कार आहे. आता ती कर्मावस्थातून कर्म करण्याने सवय पडलेली, मी काय उदाहरण दिलं होतं? दारू पिली आपण 1 वर्ष, आता सुटत नाही, म्हणजे काय झाली? सवय झाली. म्हणजे पडिले वळण इंद्रिया सकळा. तंबाखू खातो आहे, सवय पडली आहे, सुटत नाही. काल विषय असाच घेतला होता ना, तंबाखू खाने से कॅन्सर होता है, वर लिहिलेलं आहे, तरी पण खाते. बरोबर आहे. तंबाखू खाऊ नये म्हणून उपदेश करतय. बरोबर आहे. मुलाने खाल्लं की कानाखाली देतय, परंतु स्वतः खाते. का? वळण पडलंय. त्याचं नाव संस्कार म्हटलं होतं. वळण संस्कार तिथे. परंतु इथे भव म्हणजे प्रवृत्ती. भव म्हणजे प्रवृत्ती म्हणली. कसली प्रवृत्ती? असनेपणाची प्रवृत्ती. आलं लक्षात? म्हणून तो जन्म घेतो. असनेपणाची प्रवृत्ती लागलेली आहे. व्यसनच म्हणा, परंतु ते कशाचं व्यसन लागलेलं आहे त्याला? जन्म घेण्याचं व्यसन. आणखी व्यवस्थित झालं बरं का शब्द? खरंच हे लक्षात घ्या बरं का. हा, छान. वेळ गेला तर हरकत नाही. आता इथे आणि तिथे फरक बरं का. हा, काय म्हटलं? इथून कुठून आपण आलोय? जरामरण. जरामरणाचं कारण जाती, जातीचं कारण भव. तर भव कशाचं काय आहे? तर जन्म. परंतु जन्माचं व्यसन आहे. जाती म्हणजे जन्माने. जाती कशाने सिद्ध होते? जन्माने. फक्त जन्म. परंतु जन्म कशामुळे होतो? प्रवृत्तीमुळे. कशाच्या प्रवृत्तीमुळे? वारंवार जन्म घेण्याच्या प्रवृत्तीमुळे. आलं लक्षात? वारंवार जन्म घेण्याचं व्यसन, काल शब्द वापरल्याप्रमाणे वारंवार जन्म घेण्याचं व्यसन लागल्यामुळे, आणखी फजिती करून घ्यायचं व्यसन लागलंय, स्वभाव लागलेला आहे. काही व्यक्ती फजिती करूनच घेतात. किती वेळा शब्द का वापरला माहितीये का? कीर्तनकार कुणी नाहीयेत, नाहीतर खूप सुंदर कीर्तन करता येतं बरं का. हे जर विषय घेतले असे तर. किती वेळा यावे जन्मा, नित्य व्हावे फजित. म्हणतात किती वेळा जन्माला यावं, तुकोबारायाचा अभंग आहे बरं का. तर किती वेळा जन्माला यावं, रोज फजिती करून घ्यावं. फजिती म्हणजे जन्माला आलेलं फजिती आहे बरं का. जन्मापासून फजिती आहे, एवढं कळत नाही आपल्याला फजिती किती होती आपली. ते नित्य फजिती झालेला आहे. म्हणजे का न पवसी दातारा न काय तर आहे, अजूनही काय फजित खोरा म्हणे. अरे फजित खोरा, काय फजितीची सवय लागली रे तुला, आणता तर सुधर. तुकोबाराय म्हणतात. कसं सुधरत नाही? जन्माची सवय लागली आहे, फजिती करून घ्यायची सवय लागली आहे, आणि फजिती होते परंतु ते करून घेता येत. कारण का? त्याला सवय लागली आहे. फजितीची काही वाटत नाही. तसं हे काय आहे? जन्म घेण्याची सवय लागलेली आहे. फजितीची स्वभाव लागलेला आहे प्रत्येकाला. आणि फजिती कशी होते? कोणी ह्या जन्मामध्ये येतं, श्रीमंत होतं, लई जण खूप 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 संपत्ती जमवलं, परंतु आणखी लंगोट पण येत नाही सोबत. काही नाही, मग रडतंय डोळ्यावर. मग काय झालं? फजिती झाली की नाही मृत्यूच्या क्षणी? नाही बाबा, आता नाही, आता नाही, आता नाही, आता पुन्हा आलं की हे करणार. पुन्हा कशाच्या नादाला लागतं? नातेसंबंधामध्ये आपुलकीच्या नादाला लागतं. पुन्हाही फजिती करून घेतं. पुन्हा आणखी परत येतं. पुन्हा काय करायला लागतं? विषय भोग. नाही, विषय संपून घेतले पाहिजे, पैसा ठेवायचा नाही बाबा. खाऊन पिऊन मोज मजा करून जायचंय, तिथेही फजिती करून घेतं. मग नित्य 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 फजितीची सवय लागलं, ह्याचं नाव भव आहे. अभंग सुचला म्हणून म्हणलं बरं का. दळी नाही का? दळवी मॅडम नाहीयेत. कीर्तनामध्ये असं सांगायचे बरं का. भव म्हणजे हे नित्य लागलेली सवय आहे. आणि संस्कार म्हणजे प्रवृत्ती, किंवा आपण काय म्हणलं? संस्कार सवय व्यसन. म्हणजे ते सुटत नाही सवयला. असं का बरं वागता हो तुम्ही? म्हणू द्या, काही किंवा सवय पडली आम्हाला, आमचे संस्कार आहेत घराचे. काही जण म्हणतात बघा, काही जण म्हणतात जेवण केल्यानंतर मग ते इथे असं झालेलं आहे बरं का, खालचं लगे ते काही सांडलेलं वगैरे घ्यायचं, ताट उचलायचं, ताट धुवूनच घेतात काही जण. अहो नाही, असं का बरं करताय? आमच्या इथं जेवला तुम्ही पाहून येतात. नाही, मला सवय पडलेली, आमचे संस्कारच आहेत. संस्कार किंवा काय म्हणतात, नाही माझी ही सवय आहे, तुम्हाला वेगळं वाटून घेऊ नका, हे माझं नित्यच आहे, हे माझी सवय आहे. आलं लक्षात? म्हणजे संस्कार सवय आहे. तशी हे संस्कार म्हणजे पूर्वजन्मातील कर्माचा संस्कार.
आणि ते कर्माचं कसं आहे, भूत भविष्य वर्तमानातील एक कडी आहे, शृंखला आहे. त्याच्यामध्ये 3 कर्माचे प्रकार आहेत, शारीरिक, वाचिक, मानसिक कर्म. आणि त्या 3 संस्काराचे पुन्हा काय संस्कार, मन संस्कार आणि वाणी संस्कार. आलं लक्षात? वेळ घ्यायला नव्हतात तुम्ही, दम खात नव्हतात म्हणून सांगतोय. तरी संस्काराबद्दल बोलतोय बरं का, इकडच्या 11व्या 12व्या. आता आलं लक्षात? अविद्येनंतर संस्कार म्हटले होते ना आपण, तर संस्काराने तुम्ही भाऊ एक म्हणत आहे, म्हणून यासाठी मी सांगतोय. आता संस्कार काय आहेत? शारीरिक संस्कार. जन्मला की व्यक्ती असं का रडतो, का बरं जन्म झाल्या झाल्या? त्याला माहितीये का दुःख फिक्क काय माहितीये का बरं रडतो? त्याला संस्कार, शारीरिक संस्कार, बरोबर आहे. त्याला काही भूक लागली, रडतो, संस्कार पडलेले आहेत. भूक लागली, जेवण झालं, तृप्ती आली की आनंद होतो. जे काय असतील जन्मापासूनचे संस्कार वर आयुष्यभरात शारीरिक संस्कार, जे शरीरावरती संस्कार आहेत त्याला शारीरिक संस्कार म्हणायचं. एक मनाद्वारे विचार करण्याचे संस्कार आपल्यावरती हे नित्य आहेत बरं का. प्रगतीतून जन्मानंतर झालेले नाहीत, ते अनादी काळापासून झालेली आहेत. कशावरती झालेले संस्कार? शरीरावरती झालेले संस्कार. शरीराद्वारे केलेले कर्माद्वारे कसले संस्कार होतात? शारीरिक संस्कार. परत मनाद्वारे जे मनाचं जे कार्य आहे ते मनाचंही कार्य करण्याने काय होतात? मानसिक संस्कार, बरं का. आणि वाणी, सततच्या बोलण्याने जे वाणीद्वारे आपण अभिव्यक्त होतो त्या सवयीद्वारे कशावरती संस्कार होतात? वाणीचे संस्कार. म्हणजे त्याला म्हणायचं शारीरिक संस्कार किंवा कायिक संस्कार, वाचिक संस्कार आणि मानसिक संस्कार. हे संस्काराला अपेक्षित आहे. आलं लक्षात? इथे संस्कार. आणि जर एक घ्यायचं असेल तर एक करता पण येईल बरं का, एक सारखं म्हणता पण येईल, कारण 12 निदान ही एकच आहे, कारण ती अविद्येपासून झालेली आहे. ठीक आहे? ठीक आहे, कळालं का? आणखी काही विश्लेषण घ्यावं? हा ठीक आहे. तर मग काय झालं, आपल्याला काय कळालं? भव पर्यंत आलेलो आहोत आपण. कुठपर्यंत आलो? भव. जरामरण, जरामरणाच्या नंतर जाती. जरामरणाला कारण काय आहे? जाती. जाती कुठून ठरते? जन्माने ठरते, बरोबर आहे. मनुष्याला जन्म घेतलो म्हणून मनुष्य जाती ठरते. कुत्र्याला जन्म घेतलं, कुत्र्याची जाती ठरते, बरोबर आहे. राक्षसाला जन्म घेतलं, राक्षसाची जाती ठरते. तसं जाती कुठून ठरते? जन्माने. म्हणजे हे जाती फक्त जन्माने सिद्ध होते, परंतु जन्म कशाने सिद्ध होतो हे सांगायचं. आलं लक्षात? कळालं असेल तर बघा बघा, मी खूप प्रयत्न केले, आता हे व्हायला नकोय, बरोबर आहे ना. आता काय म्हटलं मी, क्रम व्यवस्थित लावलाय बरं. आता अर्धा तास शेवटचा चांगलाच जात आहे व्यवस्थित, ते दररोजच हे आहे, बरोबर आहे. जरामरण दुःख आहे. जरामरणाला कारण काय आहे? जन्म. जन्म, जन्माने जरामरण येतं. मग जन्म कशामुळे येतो? तर भवमुळे येतो. भव म्हणजे काय? तर जन्म हा जाती ही जन्माने येते, पण जाती जन्माने येते. तर जन्म हा कशाने येतो? तर जन्म घेण्याच्या प्रवृत्तीने येतो. जन्म हा कशाने येतो? जन्म घेण्याच्या प्रवृत्तीने येतो. आता जे फजितीची आपल्याला स्वभाव लागलेला आहे, फजिती होते वाटतच नाही. फजिती होत आहे असं वाटली असती तर फजिती करून घेतलीच नसती. तसं जन्म घेण्याने दुःख होतंय असं जर खरंच कळालं असतं तर जन्म घेतलाच नसता, कारण सतत जन्म घेतो त्यामुळे त्याला काही वेगळं वाटत नाही. रोज जन्म घेतोय, रोज रडतंय, प्रत्येक वेळेस जन्म घेतोय, तर ते याचं नाव आहे पुनर्जन्म. इथे जन्म, बरोबर. आणि इथे शब्द अर्थ आहे भवचा पुनर्जन्म. पुनर्जन्म म्हणण्यापेक्षा आणखी काय म्हणता येईल? पुनर्जन्म घेण्याची प्रवृत्ती. पुनर्जन्म घेण्याची प्रवृत्ती म्हणजेच इच्छा. प्रवृत्ती म्हणजे सवय म्हणता येणार नाही. काय म्हणता येईल ते? इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, एम, उद्देश, उद्दिष्ट, ध्येय असं घ्या. मग तुम्हाला ते कालचा शब्द कोणता तुम्ही म्हणलात की सवयीला काय म्हणलो? प्रवृत्तीबद्दल तुम्ही म्हणताय ना, प्रवृत्ती. मग शब्द समानार्थी शब्द खूप आहेत. आता तिथे संस्कार म्हणजे सवय, सवयीला आपण प्रवृत्ती म्हणलो, बरोबर आहे. परंतु प्रवृत्ती शब्द योग्य नाही, तर मग सवय व्यसनच चांगलं वाटेल तिथं कदाचित. मग शब्दाचा फेरफार आहे बरं का, म्हणून शब्द समर्पक लागतात. ज्ञान आहे परंतु व्यक्त करायला शब्द लागतात बरं का. हे पण मी म्हणलं होतं. समजतंय खूप जणांना, व्यक्त करता येत नाही. कारण काय? शब्द संग्रह नाही, किंवा शब्द आहेत परंतु परिणामकारक शब्द सुचत नाही त्यावेळेला. हे कारण आहे समजावायचं. म्हणून ज्ञान आहे, डॉक्टर आहे, डॉक्टरांना निदान लावता येतं, समजवता येत नाही. मग डॉक्टरांना रोगावरती उपचार करता येईल बरं का, परंतु डॉक्टरांना शिकवायचं असेल तर तुम्हाला ते नुसतं निदान करून चालणार नाही.
तुम्हाला शब्दात मांडावं लागेल ते, बरं का. मॅडम आहेत बहुतेक, प्रोफेसर आहेत बहुतेक मॅडम ना, सौदत्ती मॅडम. हो सर. हा, म्हणजे एक आहे डॉक्टरकी करण्याचं बॅचलर, बरं का, आणि मास्टर म्हणजे डॉक्टरकी करायला शिकवण्याचं, बरोबर आहे. LLB वकील होण्याचं, वकील पत्र घेण्याचं कायद्याचं ज्ञान, आणि वकिली पत्र कसं, वकिली कशी करायची ते शिकवायचं LLM, तसं आहे, बरं का. तर आपल्याला कळण्याचं एक आहे आणि कळवून देण्याचं, आलं लक्षात. तर कळवून द्यायला शब्दाची गरज पडते, कळण्यासाठी शब्दाची गरज नाही. ज्ञान होतं, परंतु ज्ञान अभिव्यक्त करण्यासाठी, ज्ञान हे अभिव्यक्त करण्यासाठी शब्दाची गरज पडते. शब्दाची गरज पडते आणि कशा शब्दाची गरज पडते, प्रभावशाली शब्दाची गरज पडते, प्रभावशाली शब्दाची गरज पडते. नुसत्या शब्दाची आणि प्रभावशाली शब्दाची नाही मॅडम, तर शब्द समुच्चयाची गरज पडते. समजवण्यासाठी शब्द समुच्चयाची गरज पडते. शब्द समुच्चयाचीच नाही, तर शब्द समुच्चयाच्या क्रमाची गरज पडते. शब्दाचा एक क्रमही असला पाहिजे, तर तो खरा प्रोफेसर होतो, बरं का. ज्ञानी असू शकतो, बरं का, ज्ञानी असतो, सांगता येत नाही. गोड लागे परी सांगताची नाही. कळतंय हो, सांगायला येत नाही. खूप जण म्हणतात कळतंय हो, खरं कळतंय. मग कळतंय कशावरनं म्हणा, काय करावं, मग सांगताही ना मला कळाले. मग आपण समजून घेतलं पाहिजे बा की त्यानं काम करतंय की योग्य करतंय, पण त्याला सांगायला येत नाही. मग काय त्याला अडचण भाषेची आहे, त्याला अडचण भाषेची आहे. म्हणून शिकवण्यासाठी भाषेची गरज पडते, म्हणून भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे. म्हणून योग शिक्षकांना, बरोबर आहे, योग प्राध्यापकांना शरीर वळवता आलं पाहिजे आणि शरीरच लवचिक होऊन नाही चालत, तर समजवत असताना त्याच्या मागचं पुढचं ज्ञानही असलं पाहिजे. एक त्याला म्हणायचं स्किल. पहिली गोष्ट आहे स्किल, म्हणजे की स्वतः करता आलं पाहिजे. ठीक आहे, मग करता खूप येते, पण काहीच कळत नाही, मागचं बी कळत नाही, पुढचं कळत नाही, काबर कळत नाही, इतिहास कळत नाही, क्रम कळत नाही, प्रक्रिया कळत नाही, काचं उत्तर मिळत नाही. मग काय करायचं, मग निवड ते गावठी काम झालं, ते फिजिकल काम झालं. काही काही जण म्हणतात मला YCPच्या परीक्षेच्या वेळेस बरं का 15 मिनिट मला शीर्षासन करायला हवं, आपण विचारू नका, काही विचारलं की सांगता येत नाही, मला करता काही पण येतंय. अवघड असणं किती बी करायला हवा, बोलायचं लावू नकाकडे, असं म्हणणारे खूप आहेत. म्हणजे काय, मग ते मागचं पुढचं ज्ञान नाही, करता फक्त येते. एक झालं स्किल झालं, त्याला म्हणतात स्किल. आणि दुसरं आहे त्याच स्किलचं काय असलं पाहिजे, नॉलेज. त्या स्किलचं काय असलं पाहिजे, नॉलेज, ज्ञान असलं पाहिजे. आणि त्या स्किलचं, त्या नॉलेजचं व्यक्त करण्यासाठी, शिकवण्यासाठी टीचिंग असलं पाहिजे, शिकवण्याची ही कला असली पाहिजे. हे तिन्ही ज्याच्याकडे आहे तो शिक्षक आहे, बरं का. कदाचित तिन्ही अर्ध अर्ध असू द्या, तिन्ही अर्ध अर्ध असले तर चालेल, परंतु तिन्ही पाहिजे, तर तो शिक्षक आहे. नाही तर नुसतं स्किल आहे, तर तो काय म्हणायचं, त्याला डेमॉन्स्ट्रेशन करण्यासाठी, दाखवण्यासाठी त्यानं उभं राहिलं पाहिजे. ह्यानी बोलायचं, त्यांनी करायचं योगामध्येही, बरोबर आहे. आणि नॉलेज ज्याला आहे फक्त, त्यांनी काय करायचं, फक्त निदान करायचं आणि उपचार करायचा, बरोबर आहे. उपचारक म्हणून ज्याला नॉलेजच आहे, फक्त ज्याला फक्त नॉलेज आहे, बरं का, तर त्यांनी योग उपचारक म्हणून काम करायचं, त्याला ते यशस्वी होऊ शकतं, बरोबर आहे. आणि ज्याला शिकवण्याची स्किल आहे, तर तो करण्याचीही करू शकतो, बरोबर आहे. निदान किंवा काय म्हणायचं आपण, उपचारक म्हणूनही कार्य करू शकतो आणि करण्याचं शिकवू शकतो, टीचिंग स्किल असणारा, आणि उपचार करण्याचं तंत्र सुद्धा शिकवू शकतो. चला विषय गेला दुसरीकडे आपला शब्दसंचय, बरं का. मॅडमनी मला तो माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. थोडंसं काल बोललो होतो मी, परंतु आज सुचत नव्हतं, वेळेवर बोलत नव्हतो मी, त्यामुळं लई आनंद वाटला मला. त्यामुळे एवढं शब्दाचं महत्व सांगितलं मी, बरं का. शब्द ब्रह्म आहे, शब्द सुद्धा ब्रह्म आहे, बरं. ठीक आहे, चला काय म्हणत होतो, जरामरण. जरामरणाचं जाती, जाती म्हणजे नुसतं जन्म म्हटलं आपण, बरं का. जाती तयार झालेली आहे, परंतु जन्माने तयार झालेली आहे. संध्याताई आणखी, बरं का, ह्याला जन्म त्याला जन्म म्हणायचं झालं तर जन्माने तयार झालेली आहे. जाती कशाने तयार झालेली, जन्म नव्हे जाती म्हणजे. फरक सांगतोय आता मी, एकसारखं वाटायला लागलंय, तर आता फरक सांगतोय मी. जन्म, जाती तयार झाली, कशाने जाती तयार झाली, जन्माने तयार झाली, जन्म नव्हे, जन्माने तयार झालेली आहे, बरोबर आहे. ने काय आहे मग, ते कशाने, तर भवाने. आलं लक्षात.
कशाने? भवाने, भवामुळे प्राप्त झालेली आहे ते जाती. म्हणजे जाती काय आहे? हे आकार जो आता तयार झालेला आहे जन्माने तयार झालाय. जन्म म्हणजे जाती नाही, जन्माने तयार झाले ते जाती. ठीक आहे का संध्याताई? मग जातीला आता पण जन्म जन्म पुनर्जन्म जन्म म्हणलो आपण. वेगळा दिसलं का? सर्वांनी सांगा एकदा, वेगळं दिसलं का? मग जरा मरण जाती भिन्न आहे, जातीपासून भाऊ भिन्न आहे का? पटलं का? पटत नसेल तर आणखी पण सांगा, आणखी मी उदाहरण देईन. कुडके सर बरोबर आहे ना? पुढे सर्व जायचं. एक संघ आहे सर, त्यांनी सुट्ट करून एक अगदी चिकटलेला आहे, युनियन आहे, हा. ते आपण सेपरेटली करून बघतोय, तुकडा तुकडा करून हो बघतोय, बरोबर. आणि ते एक संघ आहे सगळं. संघच आहे हो, काय अविद्येपासूनच तयार झालंय. जननी एक असल्यामुळे ते एकच वाटतंय. सर्वांची जननी एकच आहे ना, अविद्या, त्याच्यामुळे एकच आहे. मग जननीचे गुण येणारच आहेत ना त्यांच्यात, सारखे पण असणारच आहे. भावंड आहेत म्हणलं मी, भाऊ भाऊ सारखे दिसतात तसं आहे थोडं थोडं, परंतु वेगळे आहेत. पण वेगळा जीव आहे प्रत्येकामध्ये. ते वेगळा मी वेगळा दिसत असलो म्हणून काय झालं सारखं, आम्ही वेगळे आहोत असं म्हणतो तसं. तर जाती म्हणजे जन्माने जी प्राप्त होते त्याचं नाव जाती आहे. इथे अर्थ इथला बरं का, अर्थ जन्माने जी तयार झाली ती. मग जन्म काय आहे? तर भव आहे. मग जन्मच भव म्हणला तर त्याला आपण काय म्हणलं होतं? प्रवृत्ती. कशाची प्रवृत्ती? जन्म घेण्याची प्रवृत्ती. ठीक आहे, चला. आणि जन्म घेण्याची प्रवृत्ती आपण पंचस्कंधात्मक आत्मा आहे हे एक विषय घेतलाय, ते पुढे घेणार आहोत आपण. चला, आता ह्या भवाला कारण काय आहे? भव ही प्रवृत्ती आहे म्हणलं, सवय फजिती करून घेण्याचा हा विषय पण घेतलाय. तर तसं तर त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण आहे उपादान. उपादान 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 शब्दाचा अर्थ आपण घेतलेला आहे, निमित्त कारण, उपादान कारण. उपादान म्हणजे सामग्री. उपादान म्हणजे आसक्ती, प्रेम, सामग्री, आवड, वस्तू बद्दल आसक्ती. आसक्ती म्हणाला होतात सर काल. सामग्री जगण्याची किंवा पुन्हा वस्तू पुन्हा बद्दल जन्माला आसक्ती येणे. वाटणे. ठीक आहे. आसक्ती आहे. उपादान कशामध्ये? उपादान म्हणजे जाऊ शकता तुम्ही. उपादान म्हणजे वस्तू किंवा सामग्री. आपण उपादान कशाला म्हणत होतो अगोदर पाहिले बघा, उपादान कारण आणि निमित्त कारण. हे कोण सांगेल का? उपादान निमित्त म्हणजे कारण सर माती, सोनं हे जे आहेत ते उपादान, आणि ते करणारा म्हणजे निमित्त कारण. वा, छान छान, जमलं. काही नाही, विषय कळाला. म्हणजे उपादान म्हणजे तुम्हाला कुठेही कळेल ते, कारण पुणे दर्शनामध्ये हे शब्दाचं साम्य आहे बरं का. अर्थ थोडा थोडा अर्थभेद असू शकतो. उपादान वेगवेगळं मानतील, कुणी कशाला मानेल, कुणी कशाला मानेल. उपादानाचा अर्थ मात्र सामग्री. तर सामग्री हे जन्म कशामुळे होतो? भव. भव कशामुळे होतो? सामग्रीमध्ये आसक्ती. बरं का, मग आसक्ती शब्द वापरला तरी अवघड वाटतं. आता सामग्रीमध्ये आसक्ती म्हणलं मी, आलं का लक्षात? कारण एकसारखं नाही, सारखं. आता पुढचं उपादान आणि तृष्णा सारखी दिसते. मग आसक्ती आणि तृष्णा काय आहे? मग एकच आहे सर, वेगळं काय आहे? मग आता इथं पण होणार आहे पुन्हा एकसारखंच आहे सर. तृष्णा आणि आसक्तीत भेद काय आहे? मग उपादान आणि तृष्णा एकच होईल, तृष्णा आणि वेदना एकच होईल. वेदना आणि स्पर्श एकसारखं आहे परत, बरं का. वेदना आणि स्पर्श एकसारखंच दिसतं. आणि षडायतन आणि नामरूप एकसारखं आहे बरं का. षडायतन आणि नामरूप एकसारखंच दिसतंय. आणि विज्ञान आणि संस्कार पण एकच दिसेल. पण आता काय करायचं? एक एक दिसतंय थोडस, तर ते आपल्याला सूक्ष्म त्याच्यातला भेद समजून घ्यावयाचा आहे. थोडा चिकटलेलं आहे, मात्र तुम्ही सुंदर म्हणला दादा, चिकटलेलं आहे ते, त्यामुळे आपल्याला कळतच नाही जोडलेलं आहे का ते वेगळं, कळतच नाही. काही काही वस्तू जोडलेल्या असतात, आपल्याला दिसतच नाही कुठून जोडच दिसत नाही. काय करायचं मग? पण जोड असतो तो सूक्ष्म असतो जोड, आणि तो जोडच आपल्याला कळवून घ्यायचा आहे, सूक्ष्मतेला आपण पोहोचायचंय. भव कळालं. जरामरण, जरामरणाला जाती, जातीला भव, भवाला कारण. उपादान, उपादान म्हणजे सामुग्री. उपादान म्हणजे सामुग्री, आणि सामुग्रीमध्ये आसक्ती आहे असा अर्थ घेऊयात आपण. जन्माची प्रवृत्ती का बरं आहे? आपण कुठपर्यंत आलो? जन्म मरण, जरामरण. जरामरणाला कारण आहे जाती. आणि जाती कशामुळे आली? मनुष्यत्व कशाने ठरलं? जन्माने ठरलं. मग तो जन्म कशाने ठरतो? भवामुळे ठरतो. भव म्हणजे प्रवृत्ती, जन्म घेण्याची प्रवृत्तीमुळे होतं ते. जन्म का बरं होतो?
जन्म घेण्याच्या प्रवृत्तीमुळे. जन्म घेण्याची प्रवृत्ती का बरं होते? आता उत्तर त्याला. जन्म घेण्याची प्रवृत्ती का होते? तर सामुग्रीमध्ये आसक्ती, म्हणजे हे राहिलंय हो, या जन्मामध्ये आलतो पण काही कार्य राहिलंच आहे माझं, मागं राहिलंय, ते करायचं राहिलंय. आवड म्हणजे सामुग्रीमध्ये आसक्ती. आलं लक्षात? आपण म्हणतो ना सर, त्याची त्याची इच्छा त्याच्यासोबतच गेली, हा आधुरी इच्छा, ते हा तसं मग या इथं इच्छा पूर्ण नुसतं इच्छा पण राहिल्यामुळं. म्हणताय. हा मग नुसती इच्छा म्हणली तर तुम्ही काय म्हणाला, तृष्णा आणि इच्छा एकच येईल की मग. परंतु इथे काय म्हणतोय, उपादानामध्ये, उपादाना म्हणजे सामुग्रीमध्ये आसक्ती. आला का लक्षात? सामुग्री किंवा नुसती सामुग्री म्हणावं. काय सामुग्री, काय अर्थ कळेल? सामुग्री कशाला बाधा करते? तर सामुग्रीचा ह्याचा संबंध जोडलेला आहे. कशाचा? जन्म घेण्याच्या प्रवृत्तीचा. नाही नाही, हे राहिलंय म्हणून, ते राहिलंय म्हणून, हे आवडतंय, ते आवडतंय, ते आवडतंय, ते आवडतंय, आवड राहिली आहे, इच्छा अधुरी राहिली आहे, एवढं करून बघायचं राहिलंय, असं 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 आहे. म्हणून काय येते त्याला? नाव काय आहे? उपादान. आता समजलंय वाटायला लागलं मला, म्हणजे भेद कळायला लागलाय. संध्याताईंच्या चेहऱ्यावरनं मला वाटत आहे की नक्की कळालेलं आहे. ठीक आहे ना? म्हणजे भेद आहे हे कळाले, नाही तर तुम्हाला चेहऱ्यावरती आठ्या गाठ्या होत्या तुमच्या कपाळावरती. म्हणजे तुम्ही किती म्हणलं तरी पटना गेलं तुम्हाला सुरुवातीला. म्हणजे एक तास घातल्यावरच कळालं तुम्हाला. तुम्ही मान्य करत नव्हतात असं मला वाटतंय बरं का. मान्य करत नव्हतात तुम्ही, बाकीचे मान्य झाले, तुम्ही मान्य करत असं नव्हतात. हो सर, हो. काही वाटून नाही गेलं. ठीक आहे. तर आता भवाला चिटकूनच उपादान आहे. उपादान म्हणजे सामुग्री म्हणता येईल, पण नुसती सामुग्री नाही, स्थूल सामुग्री अर्थ येत नाही, तर सामुग्रीमध्ये असणारी आसक्ती. नुसती आसक्ती घेतलं तर तृष्णेकडे जावं लागेल पुन्हा, बरं का. तर ते आता उपादान म्हणायचं, फक्त ह्याला आपण नाव दिले उपादान. उपादान. तर उपादान काय आहे? तर उपादानाचे प्रकार पाहूयात आपण. उपादान म्हणजे एकच सामुग्री आहे. लिहून घेत असाल तर घ्या. मनुष्य 4 उपादानाशी लिप्त झालेला आहे. 4 उपादानासोबत लिप्त झालेलं. उपादान म्हणजे सामुग्री. 4 सामुग्री सोबत लिप्त झालेला आहे, संलग्न झालेला आहे, चिकटलेला आहे. संख्या खूप कमी झाली आज चांगलं सांगायला लागलं, वाटायला लागले मला. पण खूप जण आज कमी झालेत, पण काही चुकायला लागलं काही की आपलं. ठीक आहे, असो. तर 4 सामुग्रीशी लिप्त झालेला आहे बरं का. आणि म्हणून तो काय करतो, या 4 सामुग्रीसाठी येतो, परत प्रवृत्ती होते त्याची, फजितीची. जाऊ द्या, फजिती झाली तर झाली, मिळायला लागले ना, काय व्हायला लागले, फजिती करून घेतलं तरी काहीतरी प्राप्त होतंय म्हणून फजिती करून घेतात. तसं प्रवृत्ती त्याची बनलेली आहे का, ही राहिलंय म्हणून येतो, ह्याच्यासाठी ते सहन करतो. ठीक आहे, बरोबर आहे ना सर? आता भाऊपर्यंत आलो होतो, दुर्गावकर सर आले, जीव आला मला पण सांगण्यासाठी. तर भव म्हणजे आपण प्रवृत्ती म्हणली जन्म घेण्याची. तर ती प्रवृत्ती का बरं निर्माण झाली? पण काहीतरी कारण असावं लागेल ना. एवढं फजिती करून घेतोय, कित्येदा येतोय, पण काय लाभ आहे त्याला बाबा? तर त्याला लाभ कशात दिसतो? उपादानामध्ये, म्हणजे सामुग्रीमध्ये त्याला काय आहे? इंटरेस्ट आहे, त्यासाठी यायला लागलंय. आलं लक्षात? ते इंटरेस्ट साठी येतो. तो इंटरेस्ट काय आहे? तर त्याला नाव दिले उपादान. नुसतं उपादान म्हणलं तर सामुग्री दिसेल. मग आपण त्याला शब्द काल काय शब्द प्रयोग केला संध्याताई? सामुग्रीमध्ये आसक्ती. बरोबर आहे, सामुग्रीमध्ये आसक्ती म्हणलं होतं. तर हे पण राहू द्या, पुढच्या तृष्णा घेत असताना वेगळे पण आपण करूयात, तिथं आसक्ती म्हणूयात आता. ठीक आहे. तर आसक्ती किंवा उपादान किती प्रकारचे आहेत? 4 प्रकारचे आहेत सर, दुधगावकर सर. 4 प्रकारचे उपादान आहेत. तर 4 प्रकारचे उपादान आहेत मनुष्यासाठी. 4 उपादान आहेत ते कामोपादान, कामोपादान म्हणजे काम उपादान, बरं का. आता इथे संधी कसे होतो? कामोपादान. मग इथे उ कुठं गेलं? मराठी पण सांगतो भाषा, बरं का, व्याकरण. कसं? काम, काम, म मध्ये काय आलं? अ आलं, बरोबर आहे. म अधिक अ बरोबर म, तसं काम अधिक, आणि त्यामध्ये काय घालायचं? उपादान. तर मग पहिला शब्द, पहिलं व्यंजन काय आलं? पहिलं अक्षर काय आलं दुसऱ्या शब्दातलं? उ. उ. आणि शेवटचं काय आलं? पहिल्या शब्दातील शेवटचं वर्ण. म आलं सर, काम, काम, अ. म मधलं अ आलं, आणि इकडच्या उपादान मधलं उ आलं. तर अ अधिक उ बरोबर काय होतो? त्याला म्हणायचं स्वरसंधी. याचा अर्थ आहे स्वरसंधी. मला मराठी पण शिकवता येते बरं का,
व्याकरण हो. पण मला चांगलं शिकवता येतं. तर काम अधिक उ बरोबर ओ झालं. मग कामोपादान, पण तिथे काम उपादान आलं म्हणजे काम सामुग्री. उपादान म्हणजे काय? उपादान म्हणजे सामुग्री. कोणती सामुग्री? काम सामुग्री. आलं लक्षात? एक आहे कामोपादान म्हणजे कामामध्ये आसक्ती. ठीक आहे. दुसरं उपादान आहे दृष्टी उपादान. दृष्टी उपादान. दृष्टी उपादान. म्हणजे काहीतरी पाहायचं राहिलं हो, काहीतरी जाऊ द्या. काहीतरी करण्याची इच्छा असते, करायचं काही राहिलं नाही पण बघायची इच्छा राहिलेली आहे. दृष्टी नातवंड उपादान वगैरे म्हणता येईल. बघायची इच्छा हा असते. नातवंड नातवंडाची नातवंड लग्न, ठीक आहे पंतू ठीक असं आहे, तसं काहीतरी. असेल. दृष्टी उपादान आहे. तिसरं आहे शिलोपादान. शिलोपादान याचा विग्रह कसा करता येईल? शिलोपादान. शील अधिक शील उपादान. अधिक उपादान. उपादान. ठीक आहे. शील अधिक उपादान म्हणजे शिलोपादान. ठीक आहे. आणि चौथं काय आहे? आत्मोपादान. आत्मोपादान म्हणजे आत्मा अधिक उपादान. अधिक उ बरोबर पण ओच. आत्मोपादान. ठीक आहे. 4 प्रकारचे काय आहेत? उपादान आहेत. कामोपादान, दृष्टी उपादान, शिरोपादान आणि आत्मोपादान. सर असं घेतलं नव्हतं ना सरस्वती मॅडम निकाल? अगोदरचं तुमच्या वेळेस तत्वज्ञान असं नाही ना घेतलं? नव्हतं असं नाही घेतलं. नव्हतं घेतलं. म्हणूनच एकसारखंच वाटतंय ना ते. एकसारखं वाटू नये म्हणून सांगितलं. आता इथं उपादानाचं वर्गीकरण केलं, मधले घटक सांगितले, मग आता वेगळं वाटतंय बरं का. म्हणून मी आता अगोदरच सांगतोय. मी शेवटी सांगणार होतो. अगोदर असा संशय येऊ द्यायचा होता. अगोदर प्रश्न विचारावे लोकांनी, सर्वांनी, सगळ्यांनीच विचारावे म्हणून मी ठेवत होतो आणि पुन्हा चर्चा करावी. परंतु संध्याताई ऐकतच नाहीत म्हणून अगोदरच सांगतोय. आता काय करावं? म्हणजे आताच वेगळेपणा दाखवतोय. अगोदर मी थोडं शंका निर्माण करायची. शंका निर्माण झाली की तुम्ही प्रश्न विचारायचे आणि प्रश्न विचारल्यानंतर उत्तर जर मिळालं तर वेगळेपणा असतो की लक्षात राहतं, असं मला वाटतंय बरं का. प्रश्न पडून उत्तर पडलं पाहिजे. पण तुम्हाला वाटलं की नाही सांगते का नाही की सांगते का नाही की सांगते का नाही की आता इथे असाच विषय हाणून न्यायला लागलाय पुढं. बरोबर आहे. आव्हान दिल्यासारखं वाटलं म्हणून मी पण सांगितलं. म्हणून चला माझं शिकवायची पद्धत बदलली आता. नाहीतर मी शेवटी घेणार होतो. हे चर्चा करणार. मी काय म्हणलो होतो, 12 हे निदान घ्यायचे आणि पुन्हा एकदा चर्चा करायची, असा होता विषय माझा. ठीक आहे. चला तर काय करत आहोत आपण, घेत असतानाच कंटिन्यू जात आहोत. तर 4 झाली उपादान. आता हे 4ही उपादान कशाचे कारण आहेत? साधन आहेत, भवाचे कारण आहेत. आलं लक्षात? भवाला चिटकून आहेत बरं का. भव प्रवृत्ती का बरं होती? येण्या जाण्याची. येण्या जाण्याची प्रवृत्ती. आसक्ती. कशाची आसक्ती आहे? तर ह्या उपादानाची म्हणजे साधनांची, सामुग्रींची. योजनाताई तुम्हालाही कळतंय ना? समजायला लागलंय ना? आता कळायला लागलंय सर. कळायला लागलं तर ठीक आहे. वळेल मग, कळेलही वळेलही. ठीक आहे. तर सामुग्री म्हणजे हे सामुग्रीमधली आसक्ती हेच जन्ममरणाला कारण आहे. आता ह्या 4ही सामुग्रीसाठी प्रत्येकाचा जन्म होत नाही. कुणाचा जन्म आता ह्याच्यात तुम्हालाच कळेल की 4 प्रकारचे जे व्यक्ती आहेत. आपण म्हणतो एक असतो पामर. प्रकाराचे 4 केलेत बरं का प्रकार. पामर, एक असतो विषयी, तिसरा असतो जिज्ञासू आणि चौथा असतो मुक्त. तसं 4 प्रकारचे लोक आहेत. तसं इथे पण जन्म घेणारे 4 प्रकारे जन्म घेतात. निवळ, खावे प्यावे, वाढावे संतान, अशी जो इच्छा असतो तो कसा असणार आहे? कामोपादान. थोडा बरा आहे. बरोबर आहे. तो दृष्टी उपादान. त्याही पुढं साधक जो असतो, साधनेच्या प्रथम सीमेला असतो, तो शिलोपादान. आणि उच्च कोटीच्या ज्ञानासाठी आलेला आहे तो. बरोबर आहे. मुक्त आत्मा सुद्धा असू शकतो बरं का. मुक्त घेऊनच जन्म घेऊ शकतो. त्याला काय म्हणायचं? आत्मोपादान. ठीक आहे. अर्थात कळतं बरं का. मराठी संस्कृत शब्दाचे एक सामर्थ्य असं आहे, शब्दामध्येच सगळं आहे हो. शब्दानेच कळतं, त्या शब्दाचाच अर्थ दडलेला असतो. म्हणून त्याला आपण म्हणतो शब्दार्थ. ठीक आहे. उपादान कळालेलं आहे. तर ह्या उपादानाला भवाला कारण झालं. काय म्हणलात सर?
भवप्रत्यय योगी आत्मोपादान. हा, मग आता आपण समन्वय करायचा. मी काय म्हणलंय तुम्हाला, मी सांगण्याची गरज नाही, प्रत्येका वेगळा आहे. इथे प्रत्येक व्यक्ती प्रोफेसर आहे. एम.ए. योग शिक्षक बनत नाहीये हे व्यक्ती. एम.ए. करत आहेत म्हणजे शिक्षक बनत नाहीये ते, बरं का. सगळ्या उकल सोडवता आले पाहिजेत, सगळ्या गोष्टी सांगता आले पाहिजेत, आपल्या मनाने काहीतरी करता आलं पाहिजे, मिसळता आलं पाहिजे, वेगळं करता आलं पाहिजे. काही वेगळं करता आलं पाहिजे आणि काही जणांना मिसळता पण आलं पाहिजे. प्रत्येकाची प्रवृत्ती. काही जण काय करेल, सगळ्या दर्शनाचं मिक्स करेल, भेळ करेल. कोणी नाही आपल्याला तसं आवडत नाही बाबा, गचाळ आवडत नाही, सगळं मिक्स करून खाऊ वाटत नाही. प्रत्येक जण वेगळं वेगळं खाईल. काही जण भाजी नुसती पिईल आणि भाकर नुसती खाईल. आता काय करायचंय, कोणी भात भाजी गोड तिखट आंबट खारट सगळं एकत्र मिसळून पण खाईल. दिसतीची प्रवृत्ती आहे. तर हे करता आलं पाहिजे. ठीक आहे. आता सरांनी लगेच म्हटलं, काय म्हणलं, भव प्रत्यययोगी उपाय प्रत्यययोगी अशा प्रकारचं, किंवा विदेहानाम देवानाम तसे पण योगी असू शकतात. अशाच प्रकारचं इथे सुद्धा आहे. कारण प्रत्येक धर्मामध्ये तत्वज्ञान आहे, पण वेगळं करायचंय. तसले शब्द कसं वापरून चालतंय, वेगळं दुकान असलं पाहिजे ना. आताच काय म्हणलो मी, लय सुंदर सांगितलंय बघा, 2 बुवा जावा मंत्री वाजंत्री डॉक्टर एकसारखं सांगून जमत नाही, वेगळं सांगावंच लागतं. तर आपलं वेगळेपण आहे, नाहीतर एकसारखं पण होईल. तर आता चला, उपादान कारण, उपादान जे आहे तर त्या उपादानाला कारण काय आहे, तर तृष्णा. आता इथं म्हणलो मी, काय म्हणलं होतं उपादानाच्या वेळेस, आसक्ती. आसक्ती म्हणलं होतं. आता तृष्णेचा अर्थ काय होतो मग आता बघा, संसारामधील विषयाच्या संबंधाने असणारे आकर्षण आणि ते भोगण्याची इच्छा, त्याचंच नाव आहे तृष्णा, त्याचंच नाव आहे भोगेच्छा. त्यालाच म्हणतात वासना आणि त्यालाच म्हणायचं तृष्णा. आता काही भेद आहे का मग? आता एक 4 प्रकार केलेत म्हणून ठीक आहे, बरोबर आहे. नाहीतर तुम्ही म्हणलो असतो उपादानानं तृष्णा एकच आहे बा, उपादानाने तृष्णा एकच आहे असं वाटलं असतं. परंतु आता थोडं केल्यामुळे आता तुम्ही म्हणणार नाहीत, परंतु म्हणायचं होतं तुम्ही पुढे. 2 आता सांगितलं, वेदना आणि स्पर्श एकसारखंच वाटणार आहे, आणि षड आयतन आणि नामरूप एकच असणार आहे. आणि मग एक असणार आहे ते वेगळं करावं लागणार आहे आपल्याला. त्याच्यातला वेगळेपणा काय शोधावं लागणार आहे. थांबायचं का इथे? 1.5 तास झाला. 1 तासात म्हणलं होतं मी, तरी पण नाही, राहलं नाही मला. 1 तासामध्ये थांबायचंच होतं. परंतु शेवटचा अर्धा तास खूप छान होतो बरं का. शेवटच्या अर्धा तासातच चांगलं होतं असं मला वाटतंय. कारण 1 तासामध्ये शंकाच येतात, शंका येतात आणि अर्ध्या तासामध्ये सर्व सोडवलं जातं. आता जर अर्धा तास घेतलं तर हे सर्व संपून जाईल बरं. जर आता जर अर्धा तास घेतलं तर हे चांगलं संपून जाते. आणि जर अर्धा तास नाही घेतलं, पण ठीक आहे, उद्या थोडं थोडं भरलं पाहिजे. थोडं थोडं पाणी भरत भरत भरूयात, मग एकदाच लोड येणार नाही. आता एकदा इथपर्यंत आलेलो आहोत, आता उद्या एवढी प्रक्रिया करावी लागणार नाही. आता उद्या करताना काय करायचं, एकाचं व शब्दाचं उजळणी घ्यायची, तुम्हाला प्रश्न विचारायचे, आणि तृष्णेपर्यंत आलं इथून पुढे आपण पटपट जायचं. पुढच्या 2 ते 4 ठिकाणी मात्र चर्चा करायची. तिथेच तेवढं मतमतांतर होती, तिथून थोडस विरोध होईल, विरोधाभास होईल, आणि तिथून पुढे तेही करायचं. असं करत द्वादश निदान पूर्ण करूयात आपण. उद्या द्वादश निदानच करूयात. मी एका दिवसात द्वादश निदान पूर्ण करणार होतो, पण त्याला 3 दिवस लागलेच तरी. ठीक आहे, आपण थांबूयात. काही विचारायचं आहे विचारू शकता. तृष्णा इथे आपण थांबलेलो आहोत. सर्वांनी तत्वज्ञानाला उपस्थित राहा. समजावायची जिम्मेदारी माझी राहील, उपस्थित राहायची जिम्मेदारी तुमची असेल. उपस्थित राहिल्याशिवाय समजणार नाही. उपस्थित राहा, मला प्रश्न विचारा, मी पळून नाही जाणार बरं का. म्हणजे कळना गेले कसं करावं असं मी भीत नाही, पळून जात नाही, आणि उत्तर देईन. थोडस वेळ लागेल. काही बोलायचं आहे?